मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्. हरे कृष्ण. Can you check it's audible? श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपा श्रीमूर्ती श्री श्रीमद AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्या द्वारे. आपण वाचत आहोत अध्याय 18वा, मोक्ष संन्यास योग, गीतेचा निष्कर्ष, त्यागाची पूर्णता. आणि आज आपण वाचणार आहोत श्लोक नंबर 48. सहजं कर्म कौन्तेय सदोषम् अपि न त्यजेत् सर्वारम्भा हि दोषेण धूमेनाग्निर्वावृता. सहजं कर्म कौन्तेय सदोषम् अपि न त्यजेत् सर्वारम्भा हि दोषेण धूमेनाग्निरिवावृता. सहजं कर्म कौन्तेय सदोषम् अपि न त्यजेत् सर्वारम्भा हि दोषेण धूमेनाग्निरिवावृता. सहजं एकाच वेळी उत्पन्न झालेले, कर्म कर्म कौन्तेय हे कौन्तेय, सदोषम सदोष, अपि जरी, न कधीच नाही, त्यजेत मनुष्याने त्याग करावा, सर्व आरंभ सारे उद्योग किंवा प्रयत्न, इंग्लिश भागवत, ही निश्चितपणे, दोषेन दोषाने, धूमेन धुराने, अग्निही अग्नि, इव याप्रमाणे, आवृत्तः भगवद्गीता, आवृत्त झालेले. छोटस आहे बघ तिथे इंग्लिश भगवद्गीता, त्याच्यावर नाही आहे काय आपण वरती. भाषांतर आहे, ज्याप्रमाणे धुराने अग्नी आवृत्त झालेला असतो त्याचप्रमाणे सर्व प्रयत्न कोणत्या ना कोणत्या दोषाने व्यापलेले असतात. म्हणून हे कौन्तेय, मनुष्याने आपल्या स्वभावापासून उत्पन्न झालेले कर्म जरी दोषयुक्त असले तरी त्या कर्माचा त्याग करू नये. आणखीन एकदा वाचतो मी. ज्याप्रमाणे धुराने अग्नी आवृत्त झालेला असतो, आवृत्त म्हणजे काय, असं झाकलेला असतो, त्याप्रमाणे सर्व प्रयत्न कोणत्या ना कोणत्या दोषाने व्यापलेले असतात. या भौतिक जगामध्ये जे काही आपण करणार त्यामध्ये काही ना काहीतरी दोष असणार, जमणार नाही, प्रॉब्लेम असणार, काही ना काहीतरी असणार. म्हणून हे कौन्तेय, मनुष्याने आपल्या स्वभावापासून उत्पन्न झालेले कर्म म्हणजे गुण कर्मानुसार, वर्णाश्रमानुसार जे उत्पन्न झालेले कर्म आहे ते जरी दोषयुक्त असले तरी त्या कर्माचा त्याग करू नये. अर्जुनाच्या बाबतीत हे लक्षात येणे सोपं आहे, कारण अर्जुनाला वाटत होतं की समोर जे मला काम करायचं आहे ते प्रॉब्लेमॅटिक आहे, त्याच्यात पाप आहे, त्याच्यात प्रॉब्लेम आहे, मी करणार नाही. तसंच आपली पण बुद्धी असते.
सर्वारंभ ही दोषेन. सर्वारंभला इंग्लिशमध्ये श्रील प्रभुपाद म्हणतात एंडेवर. एंडेवर म्हणजे कुठलंही काम आपल्याला करायचं आहे, कुठल्याही कामासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे, त्यामध्ये काही ना काहीतरी दोष असतो, सदोष. आणि म्हणून हे कौंतेय, तसं जरी वाटलं तरी स्वतःच्या स्वभावानुसार मिळालेलं कर्म सोडलं नसलं पाहिजे. काल महत्वाचा पॉइंट सांगितला तो कोणता? जरी दुसऱ्याच्या स्वभावाप्रमाणे जे काम आहे ते चांगलं वाटत असलं, ते आपण परफेक्टली करत असलो तरी केलं नसलं पाहिजे. आज भगवंत सांगतात सोडलं पण नसलं पाहिजे, त्याग केला नसला पाहिजे. या अध्यायाचा, अर्जुनाचा या अध्यायाच्या सगळ्यात सुरुवातीचा प्रश्न आहे, मला संन्यास आणि त्याग समजावून घ्यायचा आहे. तर भगवंतांनी त्याग तप समजावून सांगितलं. त्यानंतर कर्म त्याग करायचं नाही, हा मुद्दा आहे या अध्यायाचा, या अर्ध्या भागाचा. अगदी सुरुवातीलाच पहिल्याच श्लोकामध्ये भगवंत सांगतात अर्जुनाला की जो सत्वगुणी असतो, जो खरा संन्यासी असतो, तो कर्माचा त्याग करत नाही. कशाचा त्याग करतो? कर्माच्या फळाचा त्याग करतो, परंतु कर्म करतो. आता हेच कर्म जेव्हा आपण आपल्या स्वभावानुसार आणि भगवंतांसाठी करतो तेव्हा फळाचा विचारच करावा लागत नाही, आपोआप त्याग होता ऍक्च्युली. आणि त्यालाच भगवंत म्हणतात परफेक्शन, समसिद्धी, परफेक्ट होणे. तर हा पण मुद्दा जो आजच्या श्लोकामध्ये सांगितला, हा पण मुद्दा खूप महत्वाचा आहे. कारण बऱ्याचदा लोक त्याग सोडून देतात, याच्यात प्रॉब्लेम आहे म्हणून. या भौतिक जगामध्ये एकही कर्म असं नाही आहे ज्याच्यात प्रॉब्लेम नाही आहे. तेच भगवंतांची सेवा म्हणून कसे करायचे हे शिकणे आणि ते आपल्या परीने प्रयत्न करून करणे, हेच आपलं परफेक्शन आहे. तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे बद्धावस्थेमध्ये सर्व प्रकारचे कर्म प्राकृतिक गुणांद्वारे दूषित झालेले असतात. सत्व, रज आणि तमोगुण याच्याने प्रेरित झालेले कर्म असतात ते ऑलरेडी दूषित असतात. त्यामुळे जेव्हा आपण या गुणांच्या प्रभावाखाली बद्धावस्था म्हणजे काय? बद्ध म्हणजे काय? बांधले जाणे. कोण बांधून ठेवते? हे कन्सेप्ट आपले खूप क्लिअर असले पाहिजेत. कोण बांधून ठेवते आपल्याला? कर्माचं फळ, बघ नाही, आसक्ती, कर्माच्या फळावर असलेली आसक्ती, फळाची अपेक्षा, फळ आपल्याला बांधून ठेवतं. कशात बांधून ठेवतं? प्रभूजी यात काय चुकीचं आहे? कर्म केलं त्याच्यात फळाची अपेक्षा करायची नाही, त्याच्यासाठीच तर माणूस काम करतो. आता ते फळ बांधून कसं काय ठेवतं? कशात बांधून ठेवतं हे माहिती नाही आपल्याला, म्हणून आपल्याला तसं वाटतं. कशात बांधून ठेवतं? जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये, या भौतिक जगामध्ये बांधून ठेवतं. जोपर्यंत कर्म आहे त्या कर्माला फळ आहे, त्या फळाची आपल्याला आसक्ती आहे, तोपर्यंत आपल्याला जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटका नाही. आणि यालाच म्हटलं जातं बद्धावस्था, बांधून ठेवणे. हे ज्याला समजलं नाही तो जनरली याच्यातून बाहेर पडायचा प्रयत्नच करत नाही. म्हणून मी हे रिपीट करून बऱ्याचदा सांगतो, बद्ध या शब्दाचा अर्थ काय लक्षात घ्या. बद्ध म्हणजे ज्याला बांधून ठेवलेला आहे. कोणी बांधलेला आहे? सत्व, रज आणि तम या गुणांच्या साखळीने बांधलेला आहे. कसं काय? या गुणांच्या प्रभावाखाली आपण काम करतो आणि त्याचं फळ मिळवण्यासाठी पुन्हा जन्म घ्यावा लागतो. ज्याला पुन्हा जन्म आहे त्याला पुन्हा मृत्यू आहे. आणि या जन्म मृत्यूच्या मध्ये जे तो कर्म करतो त्या फळाची जर त्याने आसक्ती सोडली नाही तर पुन्हा जन्म आहे, पुन्हा मृत्यू आहे. यालाच म्हणायचं बांधून ठेवलंय, सुटका नाही येतो. तर बद्धावस्थेमध्ये सर्व प्रकारचे कर्म हे प्राकृतिक गुणांद्वारे दूषित झालेले असतात. या वाक्याचा अर्थ लक्षात घ्या. बद्धावस्थेमध्येच म्हणजेच काय? जोपर्यंत या गुणांनी प्रभावित होऊन आपण कर्म करणार आणि त्या कर्माच्या फळाशी आसक्त राहणार की मला हे पाहिजे म्हणून मी हे करतोय, माझ्या इंद्रिय तृप्तीसाठी, माझ्या संतुष्टीसाठी पाहिजे, तोपर्यंत आपल्याला ते बांधूनच ठेवणार. म्हणून अशा प्रकारचं कर्म हे सदोषच म्हटलं जातं. त्याच्यामध्ये दोष आहेच, ऑलरेडी आहे. निर्दोष असं काम इथे तुम्हाला सापडणारच नाही. तरी पण ते सोडायचं नाही, भगवंत सांगतात.
आपल्या स्वभावाप्रमाणे जे काम मिळालेलं आहे ते करत राहायचं, हा मुद्दा येते. मगच तुम्ही पापमुक्त होता. सोडला किंवा दुसऱ्याच्या स्वभावाचं काम करायला गेला की पापी होता. इझी. एखादा जरी ब्राह्मण असला तरी यज्ञ करतेवेळी त्याला पशुहिंसा करणे भागच असते. त्याचप्रमाणे एखादा क्षत्रिय कितीही सदाचारी असला तरी त्याला शत्रूशी युद्ध करावेच लागते. कोणत्याही परिस्थितीत तो युद्ध टाळू शकत नाही. त्याचप्रमाणे व्यापारी कितीही सदाचारी असला तरी व्यापार टिकवून ठेवण्यासाठी त्याला आपला नफा गुप्तच ठेवावा लागतो किंवा कधी कधी काळा बाजारही करावा लागतो. परवानगी दिलेली नाहीये तुम्हाला काळा बाजार करायला. या गोष्टी आवश्यक आहेत आणि टाळणे शक्यही नाही. जोपर्यंत या भौतिक जगामध्ये आपण आहोत तेव्हा सगळ्या प्रकारचे आपले प्रयत्न हे फेल जाणार, त्यामध्ये प्रॉब्लेम येणार, त्याच्यामध्ये आपल्याला चुकीचं आहे असं वाटणार, हे नॉर्मल आहे, कारण हे भौतिक जग आहे. त्याप्रमाणे शूद्राने जरी त्याचा धनी वाईट असला आणि धन्याने दिलेल्या आज्ञा जरी अयोग्य असली तरी त्याला धन्याची आज्ञा पाळावीच लागते, कारण त्याच्याशिवाय दुसरा उपाय नाही. हे भौतिक जीवनामध्ये हे भौतिक शरीर टिकवून ठेवायचं असेल तर ते करावंच लागतं. म्हणून कुणी सोडून देत नाही. म्हणून त्याग म्हणजे काय भगवंत समजावून सांगताना सांगतात की जो कर्मच करायचं बंद करतो तो तमोगुणामध्ये त्याग करतो. मोहित होऊन, भ्रमित होऊन. असे दोष असले तरी मनुष्याने आपले नियत कर्म सुरूच ठेवले पाहिजेत, कारण नियत कर्म हे त्याच्या स्वभावानुसार उत्पन्न होते. या ठिकाणी एक सुंदर दृष्टांत देण्यात आला आहे. अग्नी हा जरी मूळतः शुद्ध असला तरी त्यामध्ये धूर असतोच. भगवंत हे अर्जुनाला उदाहरण देतात की अग्नी खूप शुद्ध आहे, अग्नी सगळं शुद्ध करते, अग्नीला कोणी हे करू शकत नाही, दूषित करू शकत नाही. बऱ्याचदा आपण एखादी गोष्ट शुद्ध करण्यासाठी तिला गरम करतो, जाळतो, परंतु तीच अग्नी कधी कधी अशुद्ध असल्यासारखी दिसते, कारण धूर, त्याच्या सभोवताली धूर निर्माण झालेला असतो. याचा अर्थ अग्नी दूषित होत नाही. तरी धुरामुळे अग्नी अशुद्ध होत नाही. अग्नीमध्ये जरी धूर असला तरी सर्व तत्वांमध्ये अग्नीलाच सर्वाधिक शुद्ध तत्व मानले जाते. एखाद्या क्षत्रियाने जरी आपले क्षत्रिय कर्म त्यागून ब्राह्मणाचे कर्म करण्याचे ठरवले तर ब्राह्मणी कर्मामध्ये मुळीच दोष नाहीत असे आश्वासन त्याला कोणीही देऊ शकत नाही. कालचा श्लोक, त्याच्या स्वभावाचं काम मला आवडतं कारण तिथे पैसा आहे, प्रसिद्धी आहे. आजचा श्लोक, त्याच्या स्वभावाचं कर्म मला करावं असं वाटतं कारण माझ्या स्वभावाच्या कर्मामध्ये मला प्रॉब्लेम वाटतात. दोन्ही बाजू सांगितलेत भगवंतांनी. जसा अर्जुन विचार करतोय या सगळ्यांना मारणे पाप आहे, मी ब्राह्मण होतो. ब्राह्मणाच्या ह्याच्यामध्ये पण तुम्हाला काहीतरी पाप आढळणारच आहे, कारण या भौतिक जगामध्ये जोपर्यंत आपण या वर्णाश्रमामध्ये आहे तोपर्यंत काही ना काहीतरी प्रत्येकाच्या कामामध्ये दोष असणारच. जसं काल आपण चर्चा करत होतो की शेतकरी जेव्हा नांगर मारतो वैश्य, तेव्हा त्याला हिंसा करावी लागते, त्याला पर्याय नाही, मग तो सोडून दुसऱ्याचं काम करतो म्हणू शकत नाही. याच्यात प्रॉब्लेम आहे, कारण या भौतिक जगामध्ये सर्व आरंभ, सगळ्या गोष्टीमध्ये काही ना काहीतरी दोष आहेच. यावरून मनुष्य निष्कर्ष काढू शकतो की या भौतिक जगामध्ये कोणीच प्राकृतिक दोषांपासून मुक्त असू शकत नाही. या संदर्भात अग्नी व धुराचे उदाहरण समर्पकच आहे. हिवाळ्यात अग्नीतून एखादा दगड बाहेर काढीत असताना मनुष्याच्या डोळ्यांना आणि इतर अवयवांना कधी कधी त्रास होतो, परंतु असा त्रासदायक स्थितीतही मनुष्याला अग्नीचा उपयोग करावाच लागतो, सोडून देत नाही आपण. त्याचप्रमाणे आपल्या स्वाभाविक कर्मात काही कष्टदायक गोष्टी असल्या तरी मनुष्याने त्या स्वाभाविक कर्माचा त्याग करू नये. या उलट कृष्ण भावनाभवित होऊन केलेल्या नियत कर्माद्वारे भगवंतांची सेवा करण्याचा मनुष्याने दृढ निश्चय केला पाहिजे. हीच खरी सिद्धी होय.
भगवंतांच्या संतुष्टी प्रित्यर्थ जेव्हा विशिष्ट प्रकारचे स्वाभाविक कर्म केले जाते तेव्हा त्या विशिष्ट स्वाभाविक कर्मामधील सर्व दोषांची शुद्धी होते. याप्रमाणे जेव्हा कर्मफळ भक्ती योगामध्ये नियुक्त केल्याने त्याचे शुद्धीकरण होते तेव्हा मनुष्य अंतरात्मा पाहू शकतो आणि हाच आत्मसाक्षात्कार होय. कालच्या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलं की दुसऱ्याचं कर्म करायला जाऊ नका, जरी ते तुम्हाला परफेक्टली करता जरी आलं आणि तुमचं कर्म तुम्हाला परफेक्टली नाही करता आलं तरी करायला जाऊ नका, कारण ते पाप आहे. आणि त्याच स्पष्टीकरण आजच्या या श्लोकामध्ये भगवंत देतात की तुमच्या कर्मामध्ये तुम्हाला बऱ्याचदा प्रॉब्लेम सापडणार, प्रॉब्लेम आढळणार. म्हणून दुसऱ्याचं कर्म करायला जायचं नाही, कारण या भौतिक जगामध्ये कोणाचंच कर्म सोपं नाही. तमोगुणी माणसाला वाटतं की माझं आयुष्य खूप आरामदायी आहे, सोपं आहे, निवांत आहे, परंतु त्याचा पुढचा जन्म ठरलेला आहे पशुयोनीमध्ये. कष्टाशिवाय काहीच मिळणार नाहीये इथे, प्रॉब्लेम शिवाय काहीच मिळणार नाही इथे, दुःखाशिवाय काहीच नाहीये इथे. त्यामुळे ते भगवंतांसाठी म्हणून करून त्यातले दोष आपण घालवू शकतो. मूळ मुद्दा काय आहे? तुम्हाला भगवंतांनी ज्याप्रमाणे बनवलेलं आहे त्याप्रमाणेच काम करा. सकाळी प्रभूजींनी प्रश्न विचारलेला की वर्णाश्रमामध्ये वर्ण हे फक्त पुरुषांचेच, आपण पुरुषांबद्दलच बोलतो, मग माताजींचं काय? माताजींना वेगळा स्वभाव दिलेला आहे, त्याला स्त्री धर्म म्हटलं जातं, त्याच्या वर्णाशी काही संबंध नाही. हा मुद्दा मी आता का आणला? कारण भगवंतांच्या या दोन श्लोकामध्ये, कालच्या आणि आजच्या श्लोकामध्ये सांगायचा उद्देश हा आहे की तुम्हाला जो स्वभाव मिळालेला आहे त्या स्वभावाप्रमाणे काम करा. त्याच्यात जरी प्रॉब्लेम्स असले, तरी कष्ट असले, तरी आपल्या स्वभावाप्रमाणेच आपण काम केलेलंच कधीही चांगलं असतं. कारण दुसऱ्याच्या स्वभावाचं काम करायला गेलं तर ते 100% लोभाने प्रेरित असतं. आणि माझ्या स्वभावाप्रमाणे माझ्या कामामध्ये कष्ट आहे म्हणून मी त्याचं करणार, हे देखील लोभानेच प्रेरित असतं. कारण भगवंतांनी तुम्हाला अशा स्वभावाचं बनवलेलं आहे, कारण तुम्हाला मागच्या जन्मामध्ये तशी इच्छा होती. हे कुणी मुद्दामून कुणी बनवलेलं नाहीये. कुत्र्याला, मांजराला, डुकराला, माश्याला, मोराला तशा प्रकारचं शरीर मिळालेलं आहे कारण त्याची इच्छा होती, तसे त्याचे कर्म होते. आता ते शरीर मिळाल्यावर आता या स्वभावाप्रमाणे मला जे कर्म मिळालंय त्याच्यात प्रॉब्लेम आहे, कष्ट आहे, म्हणून दुसऱ्याचं करतो म्हणून नाही चालत. कारण ते तुम्हाला ते जमणार पण नाही, करायला गेला तर तुम्हाला ते परफेक्टली करता पण येणार नाही. आणि त्याच्याही पुढे जाऊन भगवंत सांगतात परफेक्टली करायला जरी आलं तरी करायला जाऊ नका. हे थोडस मॉडर्न आपल्या आधुनिक शिक्षण पद्धतीमध्ये शिकलेल्यांना हे पचायचं खूप अवघड असतं. कारण आजकालचे शाळा, कॉलेज सगळे ऍडव्हर्टाइजमेंट करतात की तुम्ही फक्त आमच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्या, बस. तुमच्या डोक्यात नसेल ते देखील आम्ही तुम्हाला त्याच्यामध्ये एक्सपर्ट बनवतो. असं कुठे झालेलं बघितलंय का तुम्ही? नाही होत ऍक्च्युली. आणि जरी झाला तरी त्याचं अधपतन इतक्या भयानक पद्धतीने होतं की फक्त तो पैशा मागेच लागतो. काल मी एक व्हिडिओ बघत होतो, एक मानसशास्त्रज्ञ आहे, ऍक्च्युली खूप महान मानसशास्त्रज्ञ. त्याचे तुम्ही व्हिडिओ बघत जावा. ऍक्च्युली मला मी त्याचे जेव्हा जेव्हा व्हिडिओ बघतो तेव्हा मला दरवेळी माझ्या डोक्यात एकच विचार येतो, याला फक्त भगवद्गीता पाहिजे, बाकी सगळं ज्ञान आहे याला. त्याचं नाव आहे J.D. पीटरसन, जॉर्डन पीटरसन, J.D. पीटरसन म्हणतात, कॅनडा मधला आहे. खूप लॉजिकली बोलतो. तो सांगत होता आता सध्या स्थितीमध्ये खूप डेंजरस अवस्था आहे बरं का. बऱ्याच लोकांचा 9 ते 5 जॉब करण्यामध्येच वेळ जातो, ज्या जॉबचा त्यांच्या जीवनामध्ये काहीही उपयोग नाही.
पैसा मिळतो फक्त बस त्या जॉबमधून. सुख नावाची गोष्ट तर अजिबात मिळत नाही. त्यांना वाटतं त्या पैशाने आपण सुख मिळवू, पण तो अजिबात होत नाही. आणि त्याच्याही पुढे जाऊन त्याने अत्यंत महत्वाची गोष्ट सांगितली, मला ते खूप समर्पक आणि खूप शॉकिंग वाटलं. ते म्हणजे आजकालच्या युवा पिढींचा 9 ते 5 हा जॉब झालेला आहे इंटरनेटवरती कंटेंट क्रिएट करणे. हॉरिबल हॉरिबल जॉब ऍक्च्युली. आता हे तुमच्यापैकी बऱ्याच जणांना लक्षात आलं नसेल म्हणजे काय. इंटरनेटवरती फालतूचे व्हिडिओज बनवणे, फालतूचे लेख लिहिणे. लेख तर आजकाल कोणी लिहित नाही, व्हिडिओज बनवलेलाच कंटेंट क्रिएशन म्हटलं जातं. मॅक्झिमम युवा लोक, यंग लोक, यांचा जॉब झालेला आहे व्हिडिओज बनवणे. इट्स व्हेरी अत्यंत डेंजरस गोष्ट आहे ही ऍक्च्युली. त्यामुळे त्याला त्या आई वडिलांना पण माहिती नाही आणि त्या मुलाला पण माहिती नाही की माझा स्वभाव आहे काय. हे व्हिडिओ क्रिएशन कशात बसते? शूद्रामध्ये बसते का, वैश्यामध्ये बसते का, क्षत्रियमध्ये बसते का, ब्राह्मण? नक्की बसते कशामध्ये? पैसा 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 पैसा. तुम्ही बघितलं, आजकाल तुम्ही ऐकत असाल 15 वर्षाचा 18 वर्षाचा मुलगा युट्यूब वरून 2-2 लाख रुपये कमवतो महिन्याला. आणि काय करतो 2-2 लाखाचे? गाडी घेतो, कपडे घेतो, शूज घेतो, नशा करतो, फिरतो, अजून व्हिडिओज बनवतो. जीवनाला काही अर्थच राहिलेला नाही. किती खूप खूप दूरचे कन्सेप्ट आपण विचार करतोय बघा. इथे भगवान श्रीकृष्ण सांगतात तुम्हाला एक स्वभाव आहे, त्याला स्वधर्म म्हटलं जातं, त्यालाच वर्णाश्रम धर्म म्हटलं जातं. त्याची विभागणी या 4 पद्धतीने केली जाते. कशी केली जाते? गुणानुसार केली जाते. कोणाला कळणार? पुण्यातली एक बातमी वाचली मी परवा दिवशी न्यूजपेपरला, तुमच्यापैकी काही जणांनी वाचली असेल. 15 वर्षाचा मुलगा खोलीमध्ये कायम कडी घालून असायचा. आई वडिलांनी कधी लक्षच दिलं नाही काय करतोय नेमकं खोलीमध्ये. आणि एक दिवस बाल्कनीतून उडी मारली आणि जीव दिला परवा दिवशी. आणि जेव्हा पोलीस वगैरे येऊन बघितलं तर त्याने कित्येक दिवस तो प्लॅन करत होता वहीमध्ये त्याच्या, की कसं जीव द्यायचा, कसा जीव द्यायचा. 15 वर्षाचा मुलगा. कारण त्याला जीवनाचा उद्देशच माहिती नाही, कुणी सांगितलंच नाही, आई वडिलांचं लक्षच नाही. एक आई वडील म्हणून आपलं कर्तव्य आहे की त्याचा स्वभाव ओळखणे, त्या स्वभावाप्रमाणे त्याला ट्रेनिंग देणे आणि त्या स्वभावाप्रमाणे त्याला उपजीविकेचं साधन निर्माण करून देणे. हे भौतिक दृष्ट्या पण इतकं गरजेचं झालेलं आहे आता. भगवंत तर इथे आध्यात्मिक दृष्ट्या सांगतात, असं जर नाही केलं तर तुम्ही पाप कर्म करता, पाप कर्म केला तर तुम्ही कर्माच्या बंधनामध्ये अडकता, कर्माच्या बंधनात अडकला तर तुम्ही कायमचं इथे बांधून राहता जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये. ठीक आहे, हे तुमच्या लक्षात येणार नाही, ठीक आहे. भौतिक दृष्ट्या जरी तुम्ही हे केलं तरी तुमचाच फायदा याच्यामध्ये. आणि म्हणून बऱ्याच लोकांना हे लवकर कळत नाही की शेतीचा आणि वर्णाश्रमाचा काय संबंध आहे प्रभूजी. बरेच आपले भक्त लोक विचारतात की शेतीचा आणि वर्णाश्रमाचा काय संबंध आहे प्रभूजी. अरे ज्या वातावरणामध्ये तुम्ही राहता त्या वातावरणामध्ये तुमचा वर्णच कळत नाही, तुमचा स्वभावच कळत नाही. जो मुलगा 15 वर्षाचा आहे, रात्रंदिवस त्याला मोबाईलवरती गेम खेळण्याशिवाय दुसरं त्याला काहीही सुचत नाही, तुम्ही मला सांगा त्याचा वर्ण तुम्ही कसा समजून घेणार? त्याचा स्वभाव तुम्ही कसं तुम्हाला समजणार हा शूद्र वर्णाचा आहे का क्षत्रियाचे गुण आहेत याच्यामध्ये? आणि शास्त्र तर सांगतं की 10 वर्ष 12 वर्षापर्यंत तुम्हाला कळायला पाहिजे याच्यामध्ये ब्राह्मणाचे गुण आहेत का क्षत्रियाचे गुण आहेत. मग तो का रात्रंदिवस व्हिडिओ गेम खेळतो मोबाईलवरती? कारण त्याचे मित्र सगळे तेच करतात. सगळेच मित्र मिळून तेच का करतात? कारण दुसरं काही त्यांना माहितीच नाहीये. शाळेला जाणे, शाळेमध्ये पण हीच चर्चा करणे, हे खेळणे, घरी येणे तेच करणे, एवढंच माहितीये त्यांना. अशा या शहरातल्या मुलांना, मॅक्झिमम मुलांना हे पण माहिती नाहीये की भुईमुगाच्या शेंगा या जमिनीत लागतात का वरती लागतात.
गाईचं दूध येतं कुठून? परवा एकवीच. माय गुडनेस. 8वीला होता तो मुलगा. तो आश्चर्यचकित झालेला, गाईचं दूध इथून येतं. आपल्याला आपल्याला वाटत नाही ही मुलं जगणार कशी पुढे? हा, तुम्हाला माहितीये पाश्चात्य देशामध्ये ही मुलं त्यांना 6 महिन्याच्या असल्यापासून त्यांना मांसाहार सुरू करतात आई वडील. आणि त्याचं मेन कारण सांगितलं जातं की त्यांना माहितीच नाही हे मांस कुठून येतं, कारण त्यांना खूप छान शिजवून पॅक करून चौकोन गोल करून दिलेलं असतं. त्यांना माहितीच नाही आहे हे ह्याच्यासाठी कुठल्या तरी जीवाला मारलेलं आहे. त्यांना माहितीच नाही कुठून. मग कसं आपण त्यांचा स्वभाव ओळखणार? कसं त्यांना सांगणार की तुमच्या स्वभावाप्रमाणेच तुम्ही कर्म केलं पाहिजे? कारण आपण स्वतःच आपल्या स्वभावाप्रमाणे कर्म करत नाही सध्या. आणि याची 2 कारणं म्हणून भगवंत इथे आपल्याला समजावून सांगतात की एक तर कारण असतं ते म्हणजे या जगातला लोभ, द्वेष, मत्सर, ग्रीडीनेस, ज्याच्यामुळे आपल्याला वाटतं की त्याच्या जॉबमध्ये जास्त पैसा आहे, त्या करिअरमध्ये जास्त पैसा आहे, म्हणून आपण तिकडे वळतो. आता हे तर सरळ सरळ नरकाचंच द्वार आहे. भगवंत म्हणतात भगवद्गीतेमध्ये, हो की नाही? लोभ, काम, लोभ आणि मत्सर, हे नरकाचे 3 गेट आहेत. डायरेक्ट रॉयल रोड टू हेल. दुसरं कारण सांगितलंय की तुम्हाला वाटतं तुमच्या कामामध्ये प्रॉब्लेम आहे म्हणून मग तुम्ही दुसऱ्याचं काम करायला. काम, क्रोध आणि लोभ हे नरकाचे 3 गेट आहेत. ते आपल्याला कधी समजणार? मग आपल्या मुलांना कधी समजावून सांगणार? मग आता जसं कालची आपली चर्चा चालू होती, आता प्रॅक्टिकली प्रभूजी हे शक्यच नाही, मग करायचं काय? सगळ्यांनी मिळून याच्यावरती प्रयत्न केला पाहिजे, हाच उपाय आहे. कारण शास्त्रामध्ये कुठेही सांगितलेलं नाही आहे की ठीक आहे तुम्हाला कलियुगात जमणार नाही त्यामुळे तुम्ही एवढं कॉम्प्रोमाइज करा तरी आम्ही तुम्हाला भगवत धामामध्ये एंट्री देतो. नो वे. जोपर्यंत हा काम, क्रोध, मद, मोह, माया, मत्सर जात नाही हृदयातला, तोपर्यंत एंट्री नाहीच आहे. मग प्रयत्न कोण करणार? आपल्यालाच करायला पाहिजे. त्यामुळे आजच्या श्लोकातला हा जो मुद्दा आहे तो देखील अत्यंत व्यवस्थितपणे आपण समजावून घेतला पाहिजे. हा वर्णाश्रमाशी रिलेटेडच आहे. विशेष करून अर्जुनाचं इथं उदाहरण परफेक्ट आहे. अर्जुनाला ते काम का करायचं नाही आणि ब्राह्मणाचं काम का करायचं आहे? त्याला वाटतं की मला जे तुम्ही करायला सांगता त्याच्यात प्रॉब्लेम आहे, त्याच्यात दोष आहे. अर्जुन ऍटलिस्ट शास्त्रसंमत तर्क वितर्क देऊन सांगत होता याच्यात दोष आहे. तो म्हणतो गुरु हत्या ही सगळ्यात डेंजरस पाप असतं, तुम्ही मला माझ्या गुरुशी युद्ध करायला सांगताय, हे चुकीचं वाटत नाही का तुम्हाला? अर्जुनाचा पहिल्या अध्यायामध्ये हा अर्जुनाचा तर्क वितर्क आहे. आता आपलं काय तर्क वितर्क आहे? आपण तर फक्त थोडासा त्रास होतोय म्हणून सोडून देतो. प्रत्येक आई वडिलांची ही इच्छा असते की आपल्या मुलाने गौंडी कधीच बनू नये. का? कारण तिथे त्रास आहे. तुम्हाला कधी वाटलं आपल्या मुलाने गौंडी व्हावं? प्रत्येक आई वडिलाला वाटतेच ते आपल्या मुलांनी मोठ्या हुद्द्यावर जावं. परवा एक भक्त मला म्हणत होते शाळेत घालायचा आमचा एकच उद्देश आहे प्रभूजी, चांगल्या हुद्द्यावर, मोठ्या हुद्द्यावर, सरकारी नोकरी मिळावी, सरकारी हुद्द्यावर जावा, बस. बाकी तो भक्ती करत राहिला तर आमचं जीवन सफल झालं म्हणून सांगायचं. तो भक्ती करूच शकत नाही कारण त्याचा तो स्वभावच नाही. ठीक आहे, तो क्षत्रिय स्वभावाने जन्मलेला असेल तर तुम्ही त्याला MPSC UPSC ची परीक्षा द्यायला लावा, परंतु त्यात पण काही राहिलेलं नाहीये. आता सगळे भ्रष्ट झालेले आहेत. जीवनात लागतं काय त्याच्यासाठी आपण कर्म केलं पाहिजे, मग तेच कर्म भगवंतांसाठी म्हणून केलं पाहिजे. हे जे लॉजिक श्रील प्रभुपादांनी आपल्याला महान असं ज्ञान अगदी सोपं करून शिकवलंय भगवद्गीतेमध्ये, ते आपल्या मुलांना आपण कधी देणार?
अमेझिंग. म्हणजे असं वाटतं की आपण भगवद्गीता वाचलीच नाही कधी. आपण 16 माळा जप करतो, कित्येक वर्ष करतो, की आपण भगवद्गीता आपल्याला समजलीच नाही. इथे भगवान श्रीकृष्ण सांगतात की तुमच्या स्वभावापणे प्रमाणेच तुम्ही कर्म केलं पाहिजे. जरी कष्ट पडलं, जरी त्रास झाला तरी. आपण एक्झॅक्टली उलट सांगतो. आणि म्हणूनच प्रभुपाद म्हणायचे की हे कत्तलखाना आहे. शाळा जी आहे ती कत्तलखाना आहे, कारण तुमची भक्ती मारून टाकते. तुम्हाला बनवेल ती मोठ्या हुद्द्यावर नेईल, तुम्हाला US मध्ये इंजिनियर बनवेल, लाखो करोडो रुपये कमवायला शिकवेल, परंतु भक्ती मारून टाकते तुमची. म्हणून त्याला कत्तलखाना म्हटलेलं. आपल्याला समजलं नाही म्हणूनच आपण आपल्या मुलांना शाळेत घातलेलं आहे. आपल्याला समजलं असतं तर आपण आपल्या मुलांना कशाला शाळेत घातलं असतं. आणि म्हणून मी थोडस आपल्या लँग्वेज मध्ये सांगायचा प्रयत्न करतोय की इथे तर भगवंत सांगतायत की हे तुम्हाला बांधून ठेवतं, हे तुम्हाला कर्मबंधनामध्ये ठेवतं, जन्म मृत्यूच्या चक्रातून बाहेर काढत नाही, तुम्ही मुक्त होत नाही, मोक्ष मिळत नाही, भगवत धामात जाऊ शकत नाही. ह्या तर खूप लांबच्या गोष्टी आहेत. तुम्ही भौतिक दृष्ट्या सुखी राहू शकत नाही. बघा, तुम्ही तुमच्या मुलाला ऍक्च्युली इंटरेस्ट असेल एखादी गोष्ट करण्यामध्ये आणि तुम्ही त्याला जबरदस्तीने दुसरंच करायला लावताय. शहरातल्या लोकांना मी बघितलं ऍक्च्युली, त्याला टेनिसच्या क्लासला घालतात कारण टेनिसमध्ये खूप पैसा आहे. आणि मग मागून आई वडील ओरडत असतात, चिअरिंग करत असतात का ओरडत असतात कळत नाही, कारण त्यांना आतून वाटत असते की हा जर मॅच जिंकला नाही तर याला गौंडी काम करायला लागेल. नाही, आई वडील म्हणतात देखील, बघ जरा शिक, त्याचं काहीतरी शिक. आज एवढं शिकलाय, एवढ्या मोठ्या हुद्द्यावरती गेलाय, म्हणून असं आरामात 4 चाकीतनं फिरतो, आरामात त्याच्याकडे 4 नोकर आहेत, हा पंचपक्वान खातो. नाही तर तू बघ, त्याच्यासारखा झाला नाहीस तर तुला गौंड्याचं काम करायला लागेल, तुला शेती करायला लागेल. हे आपण त्या जबरदस्ती करतोय. आणि हे जबरदस्तीतच सगळे कन्फ्यूज झालेले आहेत. नाही, भारतामध्ये हा प्रकार खूप आहे. कोटा ऐकले तुम्ही? राजस्थानमध्ये कोटा जे शहर आहे त्या शहरामध्ये नुसते कोचिंग क्लासेसच आहेत. तुमच्या मुलाला तिथे पाठवायचं, तुमच्या मुलाकडून ते तयारी करून घेतात. IIT JEE ची एक्झाम द्यायची, NEET ची एक्झाम द्यायची, GRE ची एक्झाम कशी द्यायची, वेगवेगळे. युरोपमध्ये जायला काय लागतंय, GMAT ची एक्झाम कशी द्यायची, GRE ची एक्झाम कशी द्यायची. अमेझिंग. नंबर 1 भारतामधलं नंबर 1 शहर आहे जिथे नुसते कोचिंग क्लासेस आहेत. आई वडील पण पाठवतात. रोज पेपरला असते, कोटामध्ये एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. रोज असते, रोज. भारतात 1 नंबरला आहे कोटा आत्महत्येच्या नंबरमध्ये. कारण काय, या मुलांना नकोच आहे, या मुलांवरती जबरदस्ती केली जाते. पूर्वीचे आई वडील म्हणायचे ह्या शाळेत नाही गेला तरी चालतंय, सुखी राहावा बाबा, माझ्या मुलांनी सुखी राहावं एवढीच माझी इच्छा आहे. तेवढी पण इच्छा आता आपली राहिलेली नाही. बरेच आई वडिलांचं असं असतं, त्यांच्या ज्या सुप्त इंद्रिय तृप्तीच्या इच्छा असतात त्या आपल्या मुलांकडून करून घेत असतात. मी अमेरिकेला गेलो नाही, मी माझ्या मुलाला अमेरिकेला पाठवणार. त्यांचा स्वभाव ओळखा, त्या स्वभावाप्रमाणे त्यांना ट्रेनिंग द्या आणि त्या स्वभावाप्रमाणे भगवंतांसाठी काम करायला शिकवा. म्हणजे तो या जन्मात पण सुखी राहील आणि पुढचा जन्म त्याचा गॅरंटीड सुखी होईल. हे याच्या मागचा उद्देश आहे. ही भगवद्गीता आहे. कळलं का तुम्हाला? म्हणून मी हे कालचा, आजचा आणि परवाचा श्लोक वाचण्यापूर्वी मी मुद्दामून म्हणालो की भगवद्गीतेचा सगळ्यात सिक्रेट संदेश जो आहे तो या 3 श्लोकांमध्ये. हे कन्व्हर्जन ज्याला समजलं, हे कन्व्हर्जन जो करायला तयार झाला, कन्व्हर्जन म्हणजे
आता जे करतोय ते बंद करून भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे मी करायचा प्रयत्न करणार, कसं करू, काय करू, याच्यावर जो विचार करायला लागला त्याला भगवद्गीता खऱ्या अर्थाने समजली. यस, आपल्याला जप करायचा आहे, 4 नियमांचे पालन करायचं आहे, बरेच नियमांचं पालन करायचं आहे, हे सगळं सप्लिमेंटरी आहे. अलग लक्षात. जप आपण करतोच याच्यासाठी की भगवंत आपल्याला त्यांच्या सेवेमध्ये घेतील, म्हणून आपला जप चांगला होत नाही. म्हणून आपलं जपामध्ये लक्ष नसतं, जपामध्ये अपराध होतात, 1, 2 कित्येक अपराध आपण करतो. असा अपराध युक्त जप कधीच कामाला येत नाही. त्यामुळे आपण आता भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायात आहोत आणि इथून पुढचे जे श्लोक आहेत भगवान श्रीकृष्णांचे ते खूप सिरियसली सांगणार आहेत. भगवान श्रीकृष्ण की सगळं बंद करायचंय, मला शरण यायचंय. आणि हे जर करायचं असेल, सगळं बंद करून भगवंतांना शरण जायचं असेल, तर तुम्हाला हे 3 श्लोक समजले पाहिजे. वर्णाश्रम समजला पाहिजे आणि हे 3 श्लोक समजले पाहिजेत. आणि या 3 श्लोकावरती तुम्ही चिंतन मनन करायला सुरुवात केलं पाहिजे. आणि या 3 श्लोकांप्रमाणे मी माझं कर्म कसं बदलू याचा विचार केला पाहिजे, मदत घेतली पाहिजे, बदललं पाहिजे. मग आपल्याला भगवद्गीता समजली, मग आपल्याला भगवंत समजले. आणि मी थोडस लहान मुलांवरती स्ट्रेस देऊन एवढ्यासाठी सांगितलं की माणूस हा सवयीचा गुलाम असतो. ठीक आहे, आपण आता 30शीत आहोत, 40शीत आहोत, 50शीत आहोत, 60शीत आहोत, आपल्याला हे जमणार नाही माहिती नाही. ऍक्च्युली आपण पण केलं पाहिजे, कारण मृत्यूला घाबरून किंवा कष्टाला घाबरून चालणार नाही. आपण पण हे कन्व्हर्जन केलं पाहिजे, आपण पण हे कर्म बंद करून प्रॉपर कर्म करायला सुरुवात केलं पाहिजे. परंतु प्रामुख्याने आपल्या मुलांसाठी हे केलं पाहिजे. आपल्या मुलांना हे दाखवून दिलं पाहिजे, आपल्या मुलांच्या डोक्यामध्ये हे घुसवलं पाहिजे की तुझ्या स्वभावानुसार तू कर्म करायला शिक. भले त्यात तुला 5 रुपये मिळत किंवा 5 करोड मिळत, तुझ्या नशिबात आहे ते तुला मिळणार आहे. परंतु स्वभावाप्रमाणे कर्म कर आणि सुखी समाधानी राहा. 5 रुपये मिळाले तरी समाधानी राहायला शिक, 5 करोड जरी मिळाले तरी समाधानी राहायला शिक. पाप कर्म करायला शिकू नको. हे चारित्र्य घडवणे हे आई वडिलांचं कर्तव्य असतं. हे आपण करतोय का? जग कुठल्या दिशेने चाललेलं आहे, आपण कुठल्या दिशेने चाललेलो आहोत? जगाबरोबरच गेलो तर आपण भगवद्धामात जाणार आहे का? नाही. बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे की प्रभुपादांचं फेमस वाक्य आहे, या जगाला सगळ्या दृष्टिकोनातून बदलण्यासाठी माझी चळवळ आहे. त्यांच्या बरोबर त्यांचं मताशी सहमत होऊन त्यांच्या सोबत जाण्यासाठी ही चळवळ नाही आहे. जी समाजाची, जी आधुनिक शिक्षण पद्धतीची, आधुनिक विज्ञानाची ज्या कल्पना आहेत त्या कल्पना सगळ्या मान्य करण्यासाठी प्रभुपादांची चळवळ नाही आहे. त्या कल्पनांची आपण कॉम्प्रोमाइज करून त्याच्यातच काहीतरी करण्यासाठी प्रभुपादांची चळवळ नाही आहे. हे सगळं बदलण्यासाठी आहे. बऱ्याच जणांना हे पण माहिती नाही की प्रभुपाद म्हणतात की माझी चळवळ जी आहे ही सामाजिक चळवळ आहे, ही शैक्षणिक चळवळ आहे, ही राजकीय चळवळ आहे, ही नुसतीच आध्यात्मिक चळवळ नाही. हे सगळ्या गोष्टी बदलल्या तर कुठे तुम्ही अध्यात्मात येणार आहे. कारण कर्म बदलावं लागतं. कर्म बदलण्यासाठी समाज बदलावा लागतो, शिक्षण व्यवस्था बदलावी लागते, राजकीय व्यवस्था बदलावी लागते, मग कर्म बदलतं. असं थोडीच कर्म बदलणार आहे. हे कर्माचं गणित लक्षात घ्या. आणि म्हणून याला स्वभाव म्हटलेला आहे. या मागच्या आणि या दोन्ही श्लोकामध्ये भगवंत शब्द वापरतात स्वभाव. तो तुमचा स्वभाव आहे. कुठलाही व्यक्ती जेव्हा स्वभावाच्या विरुद्ध कार्य करायला लागतो तो कधीच सुखी राहू शकत नाही. जरी त्याला तात्पुरतं वाटलं, या प्रलोभनांनी, या झगमगाटांनी वाटलं की मला ते करायचं आहे, अरे तुझा स्वभावच नाही, तू तिथे जाऊन अडकणार. तात्पुरतं बरं वाटणार. जसे जे नशा करत असतात की नाही, ड्रग्ज, नशा वगैरे, तेवढ्या पुरतं बरं वाटतं, परंतु ते किती दुःख देतं त्यांना कळत नाही.
तसंच हे दुसऱ्याचं कर्म करणे कारण त्यात फायदा आहे, दुसऱ्याचं कर्म करणे कारण माझ्या कर्मामध्ये प्रॉब्लेम्स आहेत, ही एक प्रकारची नशा केल्यासारखंच आहे. तात्पुरतं सुख देणार तुम्हाला, कायमचं सुख नाही देणार. आणि म्हणून या लेवलला आल्यानंतर मग पुढच्या लेवलचा विचार करायचा, जे प्रभुपाद शेवटच्या वाक्यामध्ये लिहितात की भगवंतांच्या संतुष्टी प्रित्यर्थ जेव्हा विशिष्ट प्रकारचे स्वाभाविक म्हणजे स्वभावाप्रमाणे कर्म केले जाते, तेव्हा त्या विशिष्ट स्वाभाविक कर्मामधील सर्व दोषांची शुद्धी होते. त्या शुद्धीकरणाच्या लेवलला यायला पहिल्यांदा स्वभावानुसार कर्म करायच्या लेवलला आलं पाहिजे. याप्रमाणे जेव्हा कर्मफल भक्ती योगामध्ये नियुक्त केल्याने त्याचे शुद्धीकरण होते, तेव्हा मनुष्य अंतरात्मा पाहू शकतो आणि यालाच आत्मसाक्षात्कार म्हटलेला आहे. हाच आहे आत्मसाक्षात्कार. आत्मसाक्षात्कार या शब्दाचा अर्थ काय आहे? माझा स्वतःचा साक्षात्कार, मी कोण आहे हे जाणणे. ठीक आहे, तुम्ही जप करता, तुम्ही 4 नियमांचं पालन करता, तुमच्या मनामध्ये कधी असा सिरियस प्रश्न आला, मी बसून एका चिंतन केलंय की मी कोण आहे कोण मी भगवंतांचा सखा आहे का भगवंतांचा दास आहे का भगवंतांचा माता पिता आहे, कोण मी का भगवंतांचा प्रियकर आहे? सगळ्यांना प्रियकर व्हायचंय, परंतु तुम्ही भगवंतांच्या पायाखालचा दगडच असला तर काय करायचं? तोच आपला स्वभाव आहे, त्याच्यामध्येच आनंद मिळू शकतो, हे शिकायचं आहे आपल्याला. आत्मसाक्षात्कार म्हणजे काय? हा प्रश्न आपल्याला सदैव पडला पाहिजे की मी कोण आहे, माझा स्वभाव काय आहे, माझ्या स्वभावानुसार माझं कर्म काय आहे आणि तेच कर्म मी भगवंतांसाठी कसं करू. स्टेप बाय स्टेप याची सुरुवात आहे, मी कोण आहे. Does that make sense? आणि पूर्ण भगवद्गीता याच्यासाठीच आहे, आत्मसाक्षात्कारासाठी. ज्याला हा प्रश्न आजपर्यंत कधी पडला नाही, मी कोण आहे, त्याला हा प्रश्न पडावा म्हणून भगवद्गीता आहे. म्हणून प्रभुपाद सांगतात सगळ्यांना द्या भगवद्गीता. त्याला हा प्रश्न पडला पाहिजे, मी कोण आहे, माझा स्वभाव काय आहे. आणि म्हणून अर्जुन थोड्या वेळासाठी आपला स्वभाव विसरलाय. आपल्याला भगवंतांनी सांगावं म्हणून अर्जुन ही भूमिका करतोय, थोडा वेळ स्वभाव विसरल्याची, दुसऱ्याच्या स्वभावाचं काम केल्यासारखं हे करतोय, भूमिका करतोय, ऍक्टिंग करतोय, जेणेकरून आपल्या लक्षात यावं की हे चुकीचं आहे. आता हे प्रॅक्टिकली करणे अत्यंत अवघड आहे. मी हे मान्य करतो. ऍक्च्युली तुमच्यापैकी बऱ्याच जणांना वाटत असेल की हे बोलणं खूप सोपं आहे, करणं खूप अवघड आहे. येस, विशेष करून कलियुगातल्या आपल्यासारख्या ज्यांना सिटी ड्वेलर्स म्हटलं जातं, जे ऑलरेडी शहरातले झालेत, जन्मले गावात परंतु वागतात असे जणू काही गावाचा त्यांचा संबंधच नाही, त्यांच्यासाठी तर खूपच अवघड आहे. कारण जसं मगाशी मी म्हणालो, जेव्हा आपण शहरी वातावरणामध्ये राहतो, आपला वर्णच कळत नाही. मग त्या वर्णाप्रमाणे काम काय करणार आपण, कन्फ्यूज होतो आपण. आणि गुरु, साधू, शास्त्र यांचं काम हेच आहे, आपल्याला तिथून बाहेर काढणे, स्वभाव काय आहे हे शिकवणे आणि त्या स्वभावाप्रमाणे भगवंतांची सेवा देणे. हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण कन्फ्यूज राहणार. तर येस, हे अवघड आहे, तरीही हे करावंच लागणार आहे. अवघड आहे म्हणून सोडून चालणार नाही, ज्या आजच्या श्लोकाचं तात्पर्य आहे. अवघड आहे तरीही आपल्याला करावंच लागणार आहे. प्रभुपादांनी सांगितलंय वर्णाश्रमाची स्थापना केली पाहिजे, ती आपल्याला करावीच लागणार आहे. आणि हे बऱ्याच वेळेला स्पष्ट करून सांगितलेलं आहे, करायलाच लागणार आहे. कसं करता येईल याच्याबद्दल आपण बसून विचार केला पाहिजे, चर्चा केली पाहिजे, पूर्व आचार्यांचा सल्ला घेतला पाहिजे, प्रॅक्टिकली स्टेप बाय स्टेप तिकडे गेलं पाहिजे, एक स्टेप तिकडे घेतला पाहिजे. नुसतंच शक्य नाही म्हणून चालणार नाही. हरे कृष्ण. आता इथे हे वर्णाश्रम
जवळपास संपतं. पुढे एक श्लोक आहे, तिथे भगवंत म्हणतात अर्जुनाला की तुझा स्वभावच आहे क्षत्रिय, त्यामुळे ते तुला करायलाच लागणार आहे. तिथे थोडस परत हा स्वभाव परत चर्चेत येतो. आता इथून पुढे मात्र भगवंत सांगतात की हे सगळं माझ्यासाठी केलं पाहिजे. दॅट्स इट, फुल स्टॉप. सगळं माझ्यासाठीच केलं पाहिजे. आणि ते कसं करायचं ते पुढच्या श्लोकांमध्ये सांगतात, जे ऑलरेडी रिपीट केलेलं आहे भगवद्गीतेमध्ये बऱ्याच वेळेला. म्हणूनच इथून पुढचा जो भाग आहे या अध्यायाचा, त्याला गीतेचा निष्कर्ष किंवा सारांश, समरी म्हणता येतं. तर ते आपण उद्यापासून सुरू करूया. कुणाला प्रश्न आहे, कुणाला काही सांगायचं आहे, शंका आहे वर्णाश्रमाबद्दल, अजूनही तुम्हाला वाटतं की हे शक्य नाही किंवा नवीनच ऐकलं प्रभूजी, काय सांगताय, असं कुठे असतंय का? होय नाही, कसल्याही प्रकारची शंका असू दे तुम्ही विचारा. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. हा, म्हटलं आता हे समजा 5 पांडव आहेत, हे सर्व क्षत्रिय यांचे गुण हे जन्माच्या अगोदरचे, जन्मल्यानंतर त्यांना ते सर्व एकाच गुणामध्ये कसे हे झाले? समजा जसं आता पहिले घरामध्ये सगळं समजा त्या कौरव म्हणा हे पण क्षत्रिय मध्ये आले, मग हे सगळे एकाच गुणामध्ये कसे झाले? त्यांच्यामध्ये वेगवेगळे गुण असणार ना, मग ते वेगवेगळे त्यांनी विभाग त्यांना द्यायला पाहिजे होता. चांगला प्रश्न आहे. हे आपल्याला आता असं वाटतं कारण आपण आता सध्या विस्कटलेल्या, नष्ट झालेल्या समाज व्यवस्थेमध्ये राहतो, जिथे एकाच घरामध्ये वेगवेगळी लोक जन्माला येतात. परंतु पूर्वी तसं होत नव्हतं. आई वडील क्षत्रिय असतील तर 99.99% जन्माला आलेला तो क्षत्रियच असायचा. अगदी चुकून असं व्हायचं की त्याच्यामध्ये दुसऱ्या वर्णाचे गुण आहेत, कारण आई वडिलांचे गुण घेऊनच मुलगा जनरली जन्माला येत असतो. अलग लक्षात. आणि जेव्हा ही वैदिक पद्धती शुद्ध अवस्थेमध्ये असते तेव्हा जनरली जन्माला आलेली मुलं त्याच वर्णाची असतात. आणि म्हणूनच पूर्वीच्या काळामध्ये ही वर्ण व्यवस्था जन्माप्रमाणेच होती, नव्हती असे नाही. आता का बिघडली? कारण आईचा वर्ण माहिती नाही, वडिलांचा वर्ण माहिती नाही. ऍक्च्युली स्त्रियांना वर्ण नसतो, परंतु तरीही ज्या घरात ती स्त्री जन्मते त्याच वर्णाची ती जवळपास, तिचा स्वभाव तसाच असतो. आता स्वतः आपण इतके पापी आहोत की वर्णाश्रमाचा दूर दूरपर्यंत आपला संबंध नाही. त्यामुळे आपल्या पोटी जे जन्माला येतात ते सगळे असे हॉज पॉज जन्माला येतात. आणि त्यालाच अर्जुनाने पहिल्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे वर्णसंकर. तो म्हणतो देखील तिथे की मी या सगळ्या पुरुषांना जर मारलं तर स्त्रिया प्रदूषित होतील. प्रदूषित होतील म्हणजे काय? स्त्रिया वेगवेगळ्या पुरुषांशी संबंध ठेवायला लागतील, लग्न व्यवस्था मोडेल, आणि यातून निर्माण होणारी जी संतती असते, यातून निर्माण होणारी जी मुलं असतात ती वेगवेगळ्या वर्णाची, कन्फ्युज्ड वर्णाची अशी निर्माण होतील. यालाच शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे वर्णसंकर. आणि म्हणून प्रभुपाद सांगतात आपण सध्या विशेष करून दुसऱ्या महायुद्धानंतर हा वर्णसंकर जगामध्ये सगळीकडे वाढलेला आहे. आपण सध्या वर्णसंकर मध्ये राहतोय कारण कुणालाही वर्णाश्रमामध्ये काही इंटरेस्ट नाही. याला म्हणायचं वर्णसंकर. मग ह्याच्यामध्ये आपण जर बघायला गेलो तर प्रत्येक घरात वेगवेगळे लोक दिसतात. घरातच वेगवेगळे लोक, काही ब्राह्मण स्वभावाचे दिसतात, काही क्षत्रिय स्वभावाचे दिसतात. कारण आपले जीन सगळे मिक्स मसाला झालेला आहे, आपला डीएनए सगळा विचित्र झालेला आहे. आपण इतक्या खालच्या पातळीला आपण आता सध्या आलेलो आहोत की जन्माला येणारे, आपल्याला स्वतःला आपलाच वर्ण माहिती नाही, जन्माला येणाऱ्याचं वर्ण काय ठरवणार आपण? परंतु वैदिक काळामध्ये असं नव्हतं. पांडू महाराज हे शुद्ध क्षत्रिय होते. कुंती महाराणी क्षत्रियाच्या घरात वाढलेली, जन्मलेली मुलगी होती. त्यामुळे त्यांच्या पोटी जो जन्माला येणार तो क्षत्रिय गुणाचाच येणार. मग 100 येऊ देत किंवा 1000 मुलं जन्माला येऊ देत.
कारण तेवढ्या स्ट्रिक्टली ते गुण त्यांच्यामध्ये होते. आणि मुलगा जेव्हा मुलगी किंवा मुलगा जन्मतो तेव्हा ते आई वडिलांचे DNA काय म्हणतात त्याला, आता कुठला शब्द वापरला, गुण घेऊनच जन्मतात. त्यामध्ये स्वाभाविक असतं, ऍक्च्युली नॅचरल असतं. त्यामुळे पूर्वीच्या काळामध्ये म्हणूनच त्यांना सत्ययुग, त्रेतायुग, द्वापर युगामध्ये धर्माचा एवढा ऱ्हास झालेला नव्हता, कारण वर्णाश्रम खूप प्रॉपर होतं, स्ट्रॉंग होतं. आणि अशा स्ट्रॉंग वर्णाश्रमामध्ये अगदी खूप 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 दुर्मिळ असतं की क्षत्रियाच्या पोटी शूद्र जन्मलाय. याची सुरुवात झाली दुर्योधनाने. जसं दुर्योधन ऍक्च्युली क्षत्रिय नव्हता, कारण क्षत्रियाच्या मनामध्ये अशा प्रकारचे दुर्योधनासारखे भाव नसतात, परंतु क्षत्रिय असल्याचा दावा करत होता. त्याला क्षत्रबंधू म्हटलं जातं. असे असतात, परंतु खूप दुर्मिळ असतात. परंतु कलियुगामध्ये सगळीकडे दिसणार, सगळीकडे दिसणार. आणि म्हणूनच हे अवघड झालंय. तुम्ही श्रीमद भागवतमचा पहिला स्कंद जर वाचला, हा प्रॉब्लेम आहे आपला. आपण श्रीमद भागवतमच्या क्लासला जातो, श्रीमद भागवतमचे रोज क्लासेस ऐकतो, परंतु आपण प्रॉपरली त्यातला अर्थबोध घेत नाही. म्हणून मी बऱ्याच जणांना सांगतो की उद्देश व्यवस्थित ठेवला की आपण सगळं व्यवस्थित लक्षात घेऊ शकतो. हे कसं लिंक्ड आहे बघा. श्रीमद भागवतम मध्ये एक अध्याय आहे जिथे भगवान श्रीकृष्ण हे जग सोडून जाणार असतात. पहिल्या स्कंदामध्ये, बरं का, खूप आतमध्ये पण नाही, पहिल्या स्कंदामध्ये. मला वाटते 8वा 9वा का 10वा अध्याय आहे, अगदी सुरुवातीलाच ते पण. आणि अर्जुन त्यांना भेटायला गेलेला असतो आणि युधिष्ठिर महाराजांना मात्र भगवान तर जाणार आहेत याची लक्षणं दिसायला लागतात समाजामध्ये, की आता भगवंत चाललेत, त्यामुळे परत या भूतलावरती अधर्म वाढणार. आणि त्याची लक्षणं युधिष्ठिर महाराजांना दिसायला लागतात. युधिष्ठिर महाराज चिंता करायला लागतात की काय भानगड आहे, अर्जुन ठीक तर असेल ना, भगवंत तर ठीक असतील ना, बरेच दिवस तो द्वारकेला गेलाय, आला नाही अजून. हे थोडस तुम्ही तिथे वाचा. तिथे सांगितलेलं आहे की कली सुरुवात झालेली आहे, कलियुगाची सुरुवात होणार आहे. आणि कलियुगाची सुरुवात कशी होते माहितीये? कली पहिला अटॅक करतो वर्णाश्रमावर. वर्णाश्रम मोडायचं काम, कारण वर्णाश्रम मोडला की अधर्म वाढणार, हे कलीला पण माहिती आहे. त्यामुळे तिथे खूप छान दिलेलं आहे की वर्णाश्रम कसा सिस्टमॅटिकली मोडायचा प्लॅन आहे कलीचा. त्यामुळे कलियुगाच्या पूर्वी, कलीचा प्रवेश होण्याच्या पूर्वी जो वर्णाश्रम होता तो परफेक्ट अवस्थेमध्ये होता. तिथे क्षत्रियाच्या पोटी क्षत्रियच जन्माला यायचं, खूप रेअरली दुसरा जन्माला यायचा. हरे कृष्ण. येस, एक मिनिट हा प्रभूजी, इथे असलेल्या भक्तांचा प्रश्न घेतो मी पहिला. या पवित्र प्रश्नावर प्रश्न आहे की त्या काळात हे सगळं पाळलं जातं. भगवंतांनी सांगितले की वर्ण हे आश्रमाने ह्याच्यावरून ठेवलं जातं, गुण आणि स्वभावावर. मग तरी पण कर्णामध्ये एवढं सगळं गुण असून त्याला का रिजेक्ट केलं सगळं? शूद्राचा पुत्र आहे. आणि दुसरा प्रश्न आहे की आपण 2-3 दिवस वाचतोय की दोषपूर्ण जरी आपलं काम असलं तरी पण केलं पाहिजे. तात्पर्यामध्ये समजून सांगितले की असं प्रॉब्लेम असतो की जनावरांना मारायला लागते किंवा शेतकऱ्याला मारायला लागते. मग असं जर असेल की आपल्याला ते काम करता येत नसेल व्यवस्थित, आपल्याकडून चूक होते, त्याच्यासाठी काय? ते ब्राह्मणाचं काम करता येत नसेल. 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न म्हणजे त्या काळामध्ये वर्णाश्रम एवढ्या चांगल्या अवस्थेमध्ये होता तरीही कर्णाला क्षत्रिय म्हणून त्या लोकांनी मान्य का केलं नाही, हो की नाही? कर्णाला बऱ्याच जणांनी, ज्यांना वेदाचं ज्ञान होतं त्यांनी कर्णाला मान्य केलं क्षत्रिय म्हणून. भीष्मदेवांनी पण केलं ऍक्च्युली. परंतु अगदी भगवान श्रीकृष्णांनी पण केलं, मान्य केलं.
परंतु तो काळ असा होता जिथे वर्णाश्रम हळूहळू ड्विंडल व्हायला सुरुवात झालेली. द्वापर युगाचा शेवटचा काळ, ज्याला संध्या म्हटलं जातं शास्त्रामध्ये. असं नसतं की द्वापर युग आज संपला आणि उद्यापासून कलियुग सुरू झाला. कुठल्याही युगाच्या 2 युगाच्या मध्ये संध्या असते, ज्या संध्या ही मोठी असते, छोटी पण नसते, खूप मोठी संध्या असते. म्हणजे द्वापर युगातल्या शेवटचे काही काळ तुम्हाला कलियुगातली लक्षणं दिसणार. कलियुगाच्या सुरुवातीच्या काही काळामध्ये तुम्हाला द्वापर युगातली चांगली लक्षणं पण दिसणार, चांगली माणसं असणार. त्यालाच 2 युगामधला संध्या म्हटला जातो. त्यामुळे हा हळूहळू सुरू झालेलं तेव्हा. आणि ही संध्या जेवढी आपण पहिल्याच्या युगामध्ये जाऊ तेवढी मोठी असते. त्रेता आणि द्वापर मधली संध्या खूप मोठी असते. म्हणजे असे करण्यासारखे इन्सिडेंट तुम्हाला खूप 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 रेअरली नाही मिळणार असं नाही, तुम्हाला सगळीकडे मिळणार, कारण हाच अधर्म आहे. जे अगदी सत्ययुगामध्ये देखील राक्षसी प्रवृत्ती ही सगळीकडे असते. सत्ययुगामध्ये देखील जेव्हा वराहदेव का आले, कारण हिरण्याक्षचा अहंकार एवढा मोठा होता की तो कोणालाच मान्य करायला तयार नव्हता. अधर्म हा सगळ्या युगामध्ये असतो, परंतु कमी प्रभाव असतो त्याचा. सत्ययुगाच्या पहिल्या दिवसापासून अधर्म सुरुवात होत असते. असं नाहीये की सत्ययुग हे अजिबातच अधर्म नाही, परंतु त्याचे जे इन्सिडेंट्स असतात ते खूप कमी असतात. ते वाढत जातात वाढत जातात वाढत जातात असं होतं. त्यामुळे बाय द टाइम कर्ण जन्मला तेव्हा बरेचसे लोक ऑलरेडी अधर्मी झालेले समाजामधले. त्यामुळे काही लोकांनी त्याला मान्य केलं आणि सगळ्यांनी मान्य केलं ऍक्च्युली. खूप रेअरली. आता काही लोक म्हणतील की भगवंतांनी ही आयडिया द्रौपदीला दिली की तू कर्णाला म्हण, तू क्षत्रिय नाहीस त्यामुळे मी तुझ्याशी लग्न करणार नाही. आता हे समजावून घेणं खूप कठीण आहे की नाही. भगवंत स्वतःच आपल्याच वर्णाश्रमाच्या विरुद्ध जातात. आणि म्हणून म्हटलं जातं की भगवंत का करतात असं हे समजावून घ्यायला भगवंतांचं स्थान समजलं पाहिजे. परंतु भगवंत जे करतात त्याचा विषय वेगळा आहे, ते समजणे खूप कठीण आहे. ते समजायला तुम्हाला पूर्ण शरण यावं लागतं. नॉर्मल लोक काय करतात ते त्यांनी मात्र वेदांप्रमाणेच वागलं पाहिजे. तर नॉर्मल लोकांमध्ये बऱ्याच लोकांनी कर्णाला मान्य केलं नाही असं नाही, म्हणूनच तो युद्धात भाग घेतला, अर्जुनाशी युद्ध केला. परंतु काही लोक होते ज्यांनी त्याला मान्य केलं नाही, कारण ही वर्ण व्यवस्था हळूहळू ड्विंडल होत चाललेली, जन्माप्रमाणे होत चाललेली, कर्माप्रमाणे होण्याच्या ऐवजी जन्माप्रमाणे होत चाललेली. दुसरा प्रश्न काय होता? ब्राह्मणाचे गुण असले आणि आपल्याला ते करायला जमत नसेल तर काय केलं पाहिजे? चूक होत असेल तरी काय केलं पाहिजे? गुण असेल आणि चूक होत असेल तर तिथे प्रॉब्लेम असतो ट्रेनिंगचा. ते ट्रेनिंग घेतलं पाहिजे. गुणच नसतील तर त्याची लक्षणं वेगळी दिसतात. त्याची लक्षणं कशी दिसतात? तमोगुणासारखी लक्षणं दिसतात. करायची इच्छाच नसते, करायचंच नाही, टाळायचं, कामचुकारपणा करायचा. हे गुण जर दिसायला लागले तर समजायचं याला काही इंटरेस्टच नाही याच्यामध्ये. परंतु जर इंटरेस्ट असेल आणि चुका होत असतील तिथे प्रॉब्लेम असतो ट्रेनिंगचा. ट्रेनिंग प्रॉपर असलं पाहिजे, ट्रेनिंग प्रॉपर घेतलं पाहिजे. पूर्वीच्या काळामध्ये गुरुकुल त्याच्यासाठीच होते, ट्रेनिंग द्यायला. परंतु दुर्दैवाने ती व्यवस्था आपण आज मोडली. आता आपल्या समोर काय उरलेलं आहे? स्वतः ट्रेनिंग घेणे. दुसरा कुठला उपाय राहिलेला नाही. आणि ज्यांना वेदांचं ज्ञान आहे, भगवद्गीतेचं ज्ञान आहे, भागवतमचं ज्ञान आहे, त्यांनी खूप सिरियसली घेतलं पाहिजे ही गोष्ट. जसं मला वाटते परवाच आपली चर्चा चालू होती की आता सध्याला तुमच्याकडे इतकं सोपं आहे ज्ञान घेणे. कुणीही कुठल्याही फील्डमध्ये शाळेत न जाता एक्सपर्ट होऊ शकतो, एवढं आपल्याला फ्रीचं इन्फॉर्मेशन आणि फ्री ज्ञान आहे. पूर्वीच्या काळामध्ये
मला आठवतंय इंजिनिअरिंगची एखादं विशिष्ट पुस्तक आणायला पुण्याला मी स्वतः पुण्याला जाऊन पुस्तक घेऊन आलोय मी. आज तुम्हाला फक्त गुगलवरती त्याचं नाव टाकायचं. इंटरेस्ट असला पाहिजे त्या गोष्टीमध्ये, आपल्या स्वभावाला ते आवडणारी गोष्ट असली पाहिजे. मग माणूस शोधून काढतो, ज्ञान शोधून काढतो, माहिती शोधून काढतो, त्यामध्ये ट्रेनिंग घेतो, त्यामध्ये एक्सपर्ट होतो, तो आपोआप होतो. आणि चुका कोण करत नाही? सगळे करतात. ब्राह्मण चुका करत नाहीत असं थोडीच आहे. ब्राह्मणाला तर खूप ट्रेनिंग लागतं. ब्राह्मण, तुम्हाला माहिती नसेल ऍक्च्युली, पूर्वीच्या काळामध्ये तुम्ही जर बघितला, जो श्लोक चुकीचं उच्चारण करतो तो देखील ब्राह्मण नसतो. त्यामुळे ब्राह्मणाला एकच श्लोक सकाळपासून संध्याकाळ होईपर्यंत म्हणायला लावायचे, एका ठिकाणी बसून एकच श्लोक. त्याचं उच्चारण परफेक्टली असलं पाहिजे. नुसतं उच्चारण, भाव तर नेक्स्ट गोष्ट आहे. याचं ट्रेनिंग दिलं जायचं त्यांना, खूप छान ट्रेनिंग दिलं जायचं. आजही तुम्ही शृंगेरीला गेला, शृंगेरी मठावर शंकराचार्यांचं जे मेन मठ आहे शृंगेरीला, तिथे अजूनही सगळं संस्कृतमध्ये अशा प्रकारचं ट्रेनिंग दिलं जातं. इट्स रिक्वायर्ड. आणि माणसाला इंटरेस्ट असेल तर तो चुका सुधारतो, इंटरेस्ट नसेल तर चुका सुधारत. हे कॉमन सेन्स आहे. चुकाला घाबरून पण जायचं नाही, चुकाला घाबरायचं नाही हेच या श्लोकामध्ये सांगितलंय. चुका होत असतील आपल्याकडून, का घाबरायचं? त्या करेक्ट करायच्या. नाही, मदत घ्यायची, याची मदत घ्यायची, त्याची मदत घ्यायची, करेक्ट करायचं. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. प्रभूजी, तुकाराम महाराजांना ब्राह्मणांनी त्रास दिला, मग ते पंडित ब्राह्मण होते तरी मग त्यांना ब्राह्मण वर्णात मानायचे का? त्यांना शास्त्रामध्ये ब्रह्मबंधू म्हटलेलं आहे. ब्राह्मणाच्या घरात जन्मले परंतु ब्राह्मणाचे गुण नाहीत. जसं मी मगाशी म्हणालो की भागवतम मध्ये हे जिथे सांगितलेलं आहे, कली येतो आणि पहिला अटॅक तो वर्णाश्रमावरती करतो, तिथे डिटेलमध्ये दिलेला आहे. म्हणजे काय करतो? पहिला अटॅक तो करतो ब्राह्मणांवरती. म्हणजे काय करतो? ब्राह्मणांच्या डोक्यामध्ये लोभ, स्वार्थ, ईर्ष्या, अहंकार घुसवतो. ते ब्राह्मणच राहत नाहीत. मग होतं काय की आपण जन्मलोय ब्राह्मणाच्या घरी, आहेत गुण शूद्राचे, परंतु जर शूद्र झालो तर तेवढा पैसा मिळणार नाही, तेवढी प्रसिद्धी मिळणार नाही, लोक आपली वाहवा करणार नाहीत, आपली पूजा करणार नाहीत. या अहंकाराने मग ते ब्राह्मण पद टिकवून ठेवायचा प्रयत्न करतात. आणि मग याच लोकांनी जन्मानेच वर्ण असतो हे प्रचलित केलं. आणि हे कलियुगाच्या सुरुवातीला जास्त झालं, कारण कली पहिला अटॅक ब्राह्मणांवरती करतो, कारण त्याला माहिती आहे ब्राह्मण नष्ट झाला की समाज नष्ट. समाज नष्ट करायला जास्त वेळ लागत नाही. इंग्रजांनी काय केलं? सेम केलं. इंग्रजांनी आपली शिक्षण व्यवस्थेची पूर्णपणे नष्ट करून टाकली, विध्वंस केला. शिक्षण व्यवस्था जिथे बिघडली तिथे ब्राह्मण तयार होत नाहीत. ब्राह्मण नसले की समाजाला मार्गदर्शन करणारे तयार होत नाहीत. मग बाकीचे वर्ण आपोआपच नष्ट होतात. तर तुकाराम महाराजांना जे त्रास द्यायचे ते ऍक्च्युली ब्राह्मण नव्हते, ते ब्रह्मबंधू होते. ज्याला शास्त्रामध्ये जो ब्राह्मणाच्या घरात जन्मतो परंतु ब्राह्मण नसतो त्याला ब्रह्मबंधू म्हटलेला आहे. प्रभुपाद याच्यासाठी खूप छान उदाहरण द्यायचे. ते म्हणायचे, उद्या एखादा व्यक्ती म्हणेल की मी सुप्रीम कोर्टाच्या जजचा मुलगा आहे, त्यामुळे मला ऑटोमॅटिकली तुम्ही सगळेजण जजच म्हटलं पाहिजे. असं कुठे होत असतं का? जज व्हायला तुम्हाला ट्रेनिंग घ्यावं लागतं, काही परीक्षा द्याव्या लागतात, सिद्ध करावं लागतं की तुम्ही जज होण्याच्या पात्रतेचे ते आहात, मग तुम्हाला जज म्हटलं जातं. तसंच आहे, नुसतं ब्राह्मणाच्या घरात जन्माला आला म्हणून मला कोणी ब्राह्मण म्हटलंच पाहिजे, हा मूर्खपणा आहे. परंतु अजूनही ब्राह्मणांच्या घरात जन्माला आलेल्यांचा हाच अट्टहास आहे. आता थोड्या ब्राह्मणांना हे कळायला लागले की हे चुकीचं आहे. ते पण शास्त्राने मुळे कळालेलं नाही आहे.
ते लागलेत अमेरिकेतल्या भौतिक सुखासाठी. मग त्यांना काय फरक पडत नाही आता, मला ब्राह्मण म्हणा नाही म्हणा, मला आईश करायची आहे. ते लोक आता ब्राह्मण पद विसरून चालले. असेही काही आहेत प्रभुपादांच्या कृपेने, चैतन्य महाप्रभूंच्या कृपेने, ज्यांनी शास्त्र वाचून समजावून घेतलं की अरे मी चुकीचंच समजत होतो मला ब्राह्मण. असेही काही रेअर आहेत बरं का, नाही असं नाही. परंतु ते ब्राह्मण नव्हते. तुकाराम महाराजांना जे त्रास देत होते ते ब्राह्मण नव्हते. ऍक्च्युली तुकाराम महाराज ब्राह्मण होते. ते जन्मलेले वैश्याच्या घरात. आणि तेव्हा जेव्हा जेव्हा तुकाराम महाराजांनी ते फिक्स केलं तेव्हा ते शुद्ध भक्त झाले. कळालं का? तुकाराम महाराजांची कथा जर तुम्ही वाचली तर तुम्हाला हे लक्षात येईल. हे जे 3 श्लोक आपण रोज काल परवापासून वाचतोय ते फिक्स केलं तुकाराम महाराजांनी. जन्मलेले वैश्याच्या घरात, परंतु गुण होते ब्राह्मणाचे. जोपर्यंत ते फिक्स केलं नव्हतं तोपर्यंत ते पाप कर्म करत होते. ते स्वतः सांगतात. त्यांनी ते फिक्स केलं. तसं केलं पाहिजे. आपणही ते फिक्स केलं पाहिजे. आता आपण ते कसं फिक्स करणार? आता सध्या स्थितीला 99.99 लोक शुद्र आहेत. त्यामुळे आपण हा विचार करायचा की काम, क्रोध आणि लोभ या 3 गोष्टी मनात न आणता मी कुठलं काम करू शकतो, तो माझा स्वभाव आहे. एकदम इझी तुम्हाला आज मी फॉर्म्युला देतो. काम, क्रोध, लोभ हे मनात न आणता मी कुठलं काम करू शकतो सेवा म्हणून, तो माझा स्वभाव आहे. एखाद्याला मस्त वाटेल की मी प्रवचन देतो रोज, तो चांगला देऊ पण शकेल, त्याच्याकडे खूप वाक्चातुर्य असेल. परवा आम्ही एक भाषण ऐकायला गेलो होतो. इतकं परफेक्ट वाक्चातुर्य होतं त्याच्यामध्ये, कुणी मंत्रमुग्ध होऊन जाईल. तुकारामांचे दोहे आणि हे आणि ते अगदी परफेक्टली सांगाय, परंतु आचरणात काही नाही. म्हणजेच काय, काहीतरी लोभापोटी तो करतोय. मला अध्यक्ष व्हायचंय संस्थेचा, क्षत्रियाचं काम मला पाहिजे, परंतु गुण नाहीत क्षत्रियाचे. म्हणजे काय, काहीतरी स्वार्थ आहे, काहीतरी द्वेष आहे. हे काम, क्रोध आणि लोभ हे जे नरकाचे द्वार आहेत, ते मनात न आणता आपण जे काम करू शकतो ते म्हणायचं आपला खरा स्वभाव आहे. आणि मग तुम्ही तुमचे गुरु व्हा आणि त्या स्वभावाप्रमाणे तुम्हाला बदला. दुसरं कुणी बदलणार नाही. हे फक्त ज्ञान आहे भगवद्गीतेचं. बदलायचं तुम्हाला स्वतःलाच आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभू. हा माताजी विचारा तुम्ही पहिले. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. मला प्रश्न असा विचारायचा होता की आता आम्ही काही ना काही प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाल्यामुळं, भौतिकात फटके मिळाल्यामुळं भगवद्गीता किंवा भगवंताचा आश्रय घेण्यासाठी हे सगळं शिकतोय किंवा फॉलो करण्याचा प्रयत्न करतोय. तसं आपल्या लहान मुलांना, आता आमच्याकडून तर ते काही असं विशेष ऐकत नाही, पण आता तुमचं ऐकून आमचं जसं प्रबोधन होते, तुमची साधना तेवढी असते, त्यामुळं आम्हाला लगेच पटकन ते हे होतं, ते प्रभावित होतो आम्ही. तर मुलांसाठी आपल्याला काही करता येईल का 4वी ते 10वीच्या मुलांना, की जेणेकरून ते पूर्णपणे भगवद्गीतेचा आश्रय घ्यायला चालू करतील? हरे कृष्ण. खूप छान प्रश्न आहे माताजी, प्रॅक्टिकल प्रश्न आहे. जसं मी मगाशी म्हणालो की जोपर्यंत आपण शहरी वातावरणामध्ये राहणार, शहरामध्ये म्हणत नाहीये मी, शहरी कारण आजकाल गावातलं पण वातावरण शहरी झालेलं आहे. गावागावामध्ये 4G आलेला आहे, 5G आलेला आहे, रस्ते आलेले आहेत. लहान मुलांचं मन हे अजून संस्कार झालेले नसतात त्याच्यावरती. संस्कारचा अर्थ असतो मनामध्ये साठवलेले अनुभव, त्याला म्हणतात संस्कार. मन हे एखाद्या कॅमेऱ्यासारखं असतं, जे दिसेल ते टिपून ठेवतं. आणि लहान मुलांच्या कॅमेऱ्यातली मेमरी ही मोकळी असते, त्याला फक्त टिपून ठेवायचं तेवढंच माहिती असतं. जसजसे आपण मोठे होतो तेव्हा आपली मेमरी कमी होत जाते, तेव्हा आपण जे टिपून ठेवलेले संस्कार आहेत त्याचा आपण आधार घेऊन कसं वागायचं नाही ठरवतो. हे मोठ्यांचं काम आहे. लहान मुलांचं ते काम नाही. लहान मुलांचं काम आहे फक्त संस्कार घेणे. लक्षात येते का तुम्हाला मी काय म्हणतोय?
या सिच्युएशन मध्ये हा व्यक्ती माझ्या डोळ्यासमोर असं असं वागला, हे तो कॅप्चर करतो लहान मुलगा आणि तो हृदयाच्या एका कोपऱ्यामध्ये नेऊन ठेवतो. ते कायमचं राहतं त्याच्या हृदयामध्ये. असे हजारो संस्कार तो सेव्ह करून ठेवत असतो हार्ड डिस्क सारखं. आपले पेन ड्राईव्ह असते की नाही आपल्या फोनमध्ये आजकाल आपण कार्ड घालतो का नाही, सॉन्ग भरून ठेवायला, फोटो भरून ठेवायला, व्हिडिओ भरून ठेवायला. तसंच आहे आपलं मन. आणि ते मोकळं असतं, लहान मुलं त्याच्यामध्ये ठेवतात 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 ठेवतात. आणि याचा उपयोग करतं बुद्धी. बुद्धी काय विचार करते, या सिच्युएशन मध्ये हा माणूस अशा प्रकारे वागलेला, ते मी पाहिलेलं आहे, मला पण तसंच वागलं पाहिजे. हे एवढं सिंपल असतं संस्कार म्हणजे. आणि म्हणून आई वडिलांचं प्रथम कर्तव्य असतं की त्या मुलांच्या डोळ्यासमोर जे काही असे प्रकार घडतात, मग ते आई वडिलांकडून घडवत, मित्रांकडून घडवत, नातेवाईकांकडून घडवत, ते सगळे चांगले मेमरीज, चांगले फोटो, चांगले संस्कार त्याच्या मेमरीमध्ये कसे जाऊन बसावेत, याचा आपण रात्रंदिवस विचार केला पाहिजे आणि त्याच्यावरतीच काम केलं पाहिजे. त्याला आता तुम्ही भगवद्गीता सांगायला गेला तर तो ऐकणार नाही, कारण त्याच्यासाठी हे भगवद्गीतेचा श्लोक म्हणजे त्रास आहे. काय सांगताय तुम्ही मला, कर्मबंधन, सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. मला हे व्हिडिओ गेम खेळायचा आहे. कारण माणसाचा स्वभाव हा जन्मजातच असा असतो की सोपं पाहिजे, जटिल मला काही सांगू नका. आणि आधुनिक विज्ञानाने हे सगळं सोपं करून आपल्या हातात दिलंय. टीव्ही बघा, मोबाईल वरती वेळ घालवा, क्रिकेट खेळायला जावा. मोठं झाल्यानंतर 13, 15, 16, 18 वर्षाचं झाल्यानंतर देखील काय करायचं, गर्लफ्रेंड करा, बॉयफ्रेंड करा, फिरायला जावा, बाईक पाहिजे, सिनेमा बघायला पाहिजे. मग अशा व्यक्तींना आपण कसं सांगणार सत्वगुण, रजोगुण, तमोगुण? हे संस्कार करणार कधी? आणि बाय दॅट टाइम 18-20व्या वर्षापर्यंत खूप लेट झालेलं असतं. ऑलरेडी त्याची मेमरी भरलेली असते आणि त्याला सवय लागलेली असते मेमरीत बघायची. तर नवीन मेमरी त्याला नकोशी वाटायला लागते. त्यामुळे हे खूप कठीण काम आहे आणि याचं सिरियसनेस आपल्याला लवकर कळत नाही. कठीण काम आहे तरी. म्हणून मी बऱ्याच आई वडिलांना सांगतो की तुमचा जरी विचार नसला संघ बदलायचा, तरी तुमच्या मुलांसाठी संघ बदला. एक काळ असा येतो की आपण स्वतःबद्दल विचार करायचं बंद केलं पाहिजे. आपण आई वडील आहे आता, आई वडिलांनी मुलांबद्दलच फक्त विचार केला पाहिजे. मुलं आपली ऍक्च्युली आपल्या मुलांनी वयाच्या 80व्या वर्षी, त्याच्या वयाच्या 80व्या वर्षी, 90व्या वर्षी जरी एखादं पाप केलं, त्यातलं काही पर्सेंटेज पाप आई वडिलांनाच लागतं, कारण ते सगळे संस्काराचा रिझल्ट असतो. मुलांनी आत्महत्या केली, त्याचा सगळा दोष आई वडिलांना जातो. त्यामुळे त्याच्यावरती संस्कार कसे होत आहेत, त्याच्या मेमरीवरती काय काय रोज पडत आहे, हे आपण काटेकोरपणे बघितलं पाहिजे, अगदी सिरियसली बघितलं पाहिजे. हे आपण करत नाही म्हणून मुलं ऐकत नाही. मग याच्यासाठी सगळ्यात बेस्ट उपाय असतो तो म्हणजे संघ बदलणे. स्वतः आई आणि वडील म्हणून त्यांच्या डोळ्यासमोर तुम्ही आदर्श बनलं पाहिजे, पहिली गोष्ट. आणि मग मुलं आपोआप शिकतात. जे भगवद्गीतेत लिहिलेलं आहे त्याचं आचरणात आणलं पाहिजे. आता मॅक्झिमम भक्तांच्या घरात देखील प्रॉब्लेम हा आहे की मुलं भागवतमच्या क्लासला जातात, तिथे भागवतम मध्ये शिकून येतात आणि घरी येऊन आई वडिलांना म्हणतात ते त्याप्रमाणे तुम्हीच वागत नाही, मला कशाला पाठवताय भागवतम क्लासला. हे मी स्वतः पाहिलेलं आहे बरं का. ही ग्राउंड रियालिटी आहे. बऱ्याच आई वडिलांना बदलायचं नाही, परंतु आपल्या मुलांना बदलायचं आहे. हे शक्य होणार नाही, इम्पॉसिबल आहे. मुलं ही कधीच सांगितलेलं ऐकत नसतात, बघितलेलं लक्षात ठेवत असतात. तुम्ही 1000 वेळा सांगा, तो नाही बदलणार. जे त्याने बघितलंय तेच करणार.
त्यामुळे आई वडिलांनी परफेक्टली भगवद्गीतेचं आचरण केलं पाहिजे. भगवद्गीतेच्या पानापानावरती जे दिलेलं आहे ते आपल्या हृदयामध्ये आलं पाहिजे. आपला काम, क्रोध, लोभ निघून गेला पाहिजे. आपला संघ बदलला पाहिजे. मग मुलांचा संघ बदलणार. मग असा संघ बदलल्यानंतर मुलं ऑटोमॅटिकली ते करायला लागतात. तुम्हाला काही करावं लागत नाही. आमच्या सत्संगामध्ये एक आहेत, त्यांच्या मी घरी एकदा गेलो होतो आणि बोलता बोलता त्यांच्या 8 वर्षाच्या मुलाला म्हटलं की चल येतो का आमच्या शेतावर, तू तयार झाला. आला तो माझ्याबरोबर. इथे आला. दुसऱ्या दिवशी मस्त कारण आमच्या इथे टीव्ही नाही, काय नाही, मोबाईल त्याला अलाउड नाही. आमच्या इथे कोणालाच मोबाईल अलाउड नाही. करायचं काय? कारण पण तू करायला कामं भरपूर आहे तिथे. शहरामध्ये प्रॉब्लेम काय आहे की टीव्ही, मोबाईल सोडून दुसरं काही नाहीच आहे. काय करायचं? तुम्ही गार्डनिंग पण करू शकत नाही कारण तुम्हाला अंगण पण नाही. मग मुलांनी करायचं काय? मुलांचं ठरलेलं आहे, क्लासला जायचं, ट्युशनला जायचं, घरी यायचं, टीव्ही बघायचं, होमवर्क करायचा, झोपायचं, खायचं, प्यायचं, झोप. हा अत्याचार आहे ऍक्च्युली मुलांवरती. त्यांना निसर्ग म्हणजे काय कळायला पाहिजे. त्यांना गड किल्ले दाखवले पाहिजेत. त्यांना झाडं झुडपं दाखवली पाहिजेत. नदे नाले दाखवले पाहिजेत. हे जग आहे. हे आई वडिलांचं कर्तव्य असतं ऍक्च्युली. एनिवे, मी सांगता विसरलो. तो माझ्याबरोबर सगळीकडे यायचा, माझ्या मुलाबरोबर सगळीकडे जायचा, शेतातली कामं केला आणि दुपारी त्याच्याच तोंडातून 8 वर्षाच्या मुलाच्या तोंडातून आपोआप निघालं की मला तर वाटत होतं मोबाईल शिवाय मी जगूच शकणार नाही. केवढं इझी आहे प्रभूजी. 8 वर्षाचा मुलगा स्वतःहून म्हणतोय. का? कारण त्याला तुम्ही ते कधी दाखवलंच नाही. लक्षात घ्या, सांगून कोणलाही मुलगा ऐकत नसतो, त्याला दाखवावं लागतं. भगवद्गीतेचं वाचन का करायचं, भगवद्गीतेचं श्रवण का करायचं, ते आपल्या आचरणात आलं पाहिजे. दया काय असते, करुणा काय असते, अमानित्वम, अधंबित्वम, अहिंसा, क्षांतीर, आर्जवम, हे जे आपण वाचतो श्लोक, हे सगळे गुण आपल्यामध्ये आलेत हे त्याला दिसलं पाहिजे. त्याप्रमाणे आपण वागतो हे त्याला दिसलं पाहिजे. मग तो त्याप्रमाणे वागायला सुरुवात करणार. हे आपोआप होत असतं. सांगून कोणीही बदलत नाही, हे लक्षात घ्या. लहान मुलं तर सांगून अजिबात बदलत नाही. त्यांना दाखवावं. तुम्ही त्यांच्या समोर बसून प्राणायाम करा, ते तुमच्या बरोबर बसून प्राणायाम करतील. बघा, तुम्ही एक ट्राय करून बघा. तुम्ही त्यांच्या समोर रोज सकाळी सूर्यनमस्कार करा, ते पण तुमच्या समोर सूर्यनमस्कार करायला येते. हा लहान मुलांचा स्वभावच असतो, कारण त्यांची पाठी मोकळी आहे. त्यांना भरायचंच आहे. त्यांना जे दिसेल त्यांच्या समोर त्याच्याने त्याची पाठी भरायची. त्यांच्या समोर ऑप्शनच नसेल मोबाईलचा, टीव्हीचा, ट्युशनचा अभ्यास, होमवर्कचा. त्यांच्या डोळ्यासमोर ऑप्शन असेल, अरे माझे वडील सकाळी उठल्या उठल्या सूर्यनमस्कार करतात 10 वेळेला, तो स्वतः येऊन करणार तुमच्या बरोबर. हे ट्राय करून बघा तुम्ही, माझं पटत नसेल तर. हे खूप महत्वाचं आहे. बऱ्याच आई वडिलांची इच्छा असते की माझा मुलगा प्रभू रामचंद्रासारखा व्हावा, परंतु तुम्हाला त्याच्यापूर्वी दशरथ सारखं व्हावं लागेल. हे महत्वाचं आहे. त्याला तुम्हाला वाटत असेल, हे एक लक्षात ठेवा, भगवद्गीता हे जगातले विद्वानातले विद्वान लोक देखील म्हणतात मला अजून समजत नाही. तुमच्या 4 वर्षाच्या मुलाला कसं समजणार आहे? परंतु त्याला तुम्ही भगवद्गीता दाखवू शकता. भगवद्गीता दाखवणे म्हणजे काय? त्याला निसर्गात घेऊन जाणे, झाडांचं संवर्धन कसं करणे, नद्या स्वच्छ कसं ठेवणे, हे भगवद्गीतेत दिलेलं आहे. तुम्हाला वाटेल तुम्ही काय सांगताय प्रभूजी, भगवद्गीतेत कुठे दिलंय? येस. का झाडं का तोडतो आपण? स्वतःच्या स्वार्थासाठी. काम, क्रोध, लोभ याच्याने प्रेरित होऊनच आपण सगळी कामं करतो. मुलांना आपण घेऊन गेलं पाहिजे. त्यांना हे दाखवलं पाहिजे की दुसरे जीव देखील जीव आहेत. जीव हिंसा करणे किती पाप असतं. आपण हे सगळे इंडस्ट्री उभी करतोय, हे कशासाठी करतोय? हे बंद केलं पाहिजे. नॅचरल, नैसर्गिक जीवन जगलं पाहिजे.
ते कुठे आहे जीवन? तुम्ही आता सध्या शहरामध्ये जरी जगत नसला तरी आठवडा वेळ काढून तुम्ही जावा, अशा ठिकाणी राहावा जिथे निसर्ग आहे, जिथे शुद्ध हवा आहे, शुद्ध झाडं आहेत. काही गरज नाहीये रविवार आला की मॉलला जायची. म्हणून मी हे सांगतोय की आई वडिलांनाच कंट्रोल होत नाही मॉलला जायचं, ते मुलांना कसं थांबवणार आहेत मॉलला जाण्यापासून? आपल्या लहान मुलांना हे दाखवा की बघा खेड्यातली मुलं कशी जगतात, त्यांच्याकडे ना टीव्ही आहे, ना मोबाईल आहे, ना काय आहे. त्यांचं सुख कशात आहे? झाडावर चढण्यात आहे, झाडावरून उडी मारण्यात आहे. त्यांच्या प्राणवायूचा उपयोग होऊ दे, हे दाखवलं पाहिजे आपल्याला, आपण त्यांना. आणि हे थोडंसं तुम्हाला आता कठीण वाटायला लागेल, कारण हे करणार कसं? माझा जॉब आहे, माझं हे आहे, ते आहे. आणि म्हणूनच संघ महत्वाचा असतो. आपल्याला असे 4 आई वडील मिळाले, त्यांची मुलं पण याच्यातच इंटरेस्टेड आहेत, एकत्र आपण राहायला लागलो, एकत्र करायला लागलो की मग मुलं आपोआप बदलतात, तुम्हाला काहीच करायला लागत. हे बरेच जण मला थोडस माफ करा, मी तुम्हाला सगळे हे वेग वाटत असेल डोक्यावरनं गेल्यासारखं, परंतु हेच याच्यानेच बदलतं बरं का. बरेचसे आई वडील मला येऊन म्हणतात, प्रभूजी रोज सांगतोय हो जप कर जप कर, आता ते करतच नाही, त्याला आता काय करणार? तुम्हालाच कळालेलं नाही जपाचा अर्थ. तुम्ही काय सांगणार आहे दुसऱ्यांना जप कर म्हणून? तुम्ही त्यांना जप कर म्हणून सांगता आणि तुम्ही 4 माळा 16 माळा जप करून तुम्ही जाता आपल्या आपल्या कारखान्यात. त्याला समजलेलंच नाहीये जपाचा अर्थ. कित्येक जण मला येऊन सांगतात, प्रभूजी किती वेळा सांगितलं तरी जप करतच नाही, किती वेळा सांगितलं तरी जप करत नाही, आता काय करणार? आता मुलांना कोण आणणार या लाईन मध्ये? तुम्हालाच लाईन कळालेली नाहीये. प्रत्येक आई वडिलांनी ठरवलं पाहिजे की आपल्या मुलांना आपल्याला इंजिनियर बनवायचं नाहीये, डॉक्टर बनवायचं नाहीये, CA बनवायचं नाहीये. आपल्या मुलांना भगवंतांचं सेवक बनवायचंय. निसर्ग जो हे इंजिनियर डॉक्टर CA लोक नष्ट करतायत, ते वाचवणारा पण कोणीतरी पाहिजे, तो मला माझा मुलगा बनवायचा आहे. हे पण एक करिअरच आहे. मानवता एक करिअर बनलेलं आहे. समाजसेवा करिअर बनलेलं आहे. हे शिकवा आपल्या मुलांना, ते दाखवा, त्याची उदाहरणं दाखवा. शनिवार रविवारी त्याला घेऊन जावा अनाथ आश्रमामध्ये, त्याच्या डोळ्यासमोर तुम्ही दान कर्म करा, म्हणजे त्याला करायला लावा, त्याला त्यातलं सुख कळू दे. मग तो शिकेल. त्याच्या बर्थडेच्या दिवशी त्याला घेऊन जावा दान करायला, त्याला काय गिफ्ट देऊ नका. मग आता तो रडणार, माझ्या मित्र सगळे गिफ्ट मिळाले, मलाच मिळालं नाही. अशा मित्रांमध्ये त्याला कसं ठेवता येणार नाही याचा विचार करा, याचं प्लॅनिंग करा. याच्यात काही कठीण नाही आहे. तुम्हाला कठीण वाटत असेल, कित्येक आई वडील एक शहर सोडून दुसऱ्या शहरात जातात कारण तिथे चांगलं स्कूल आहे. जातात की नाही? आपल्याला पण तेच करायचंय. इथले सगळे मूर्ख लहान मुलं आहेत, त्यांचे आई वडील मूर्ख आहेत, त्यांच्या संघात जर माझा मुलगा राहिला तर हा भगवद्गीतेत कधीच येणार नाही. आपल्याला ते शहर सोडावं लागणार आहे, त्याप्रमाणे प्लॅनिंग करावं लागणार आहे. मी असं म्हणत नाही की उद्याच्या उद्या सोडा, परंतु आई वडील म्हणून तुमचं हे कर्तव्य आहे, ते प्लॅनिंग तुम्ही केला की नाही प्लॅनिंग. माझे एक गुरुबंधूच आहेत ऍक्च्युली, ते हैदराबाद सोडून पुण्याला आले होते फक्त शाळेसाठी. त्यांचं पुण्यात काही काम नव्हतं, फक्त शाळा चांगली आहे. आई वडील करतोच, इतकं त्याग करतोच. ऍक्च्युली आई वडिलांचं कामच आहे हे त्याग करणे. आता तुम्हाला हे जसं भगवद्गीता समजत जाते त्याप्रमाणे तुम्ही हे प्लॅनिंग केलं पाहिजे, हे बदल केले पाहिजेत, चेंजेस केले पाहिजेत. चेंज केल्याशिवाय काहीच मिळत नाही, हे लक्षात ठेवलं पाहिजे. मी एवढं डीप मध्ये जाऊन सांगायचं माझं कारण हे आहे की बऱ्याच लोकांना हे वाटतं की सगळं हवेतलं आहे, प्रॅक्टिकल नाही. हे प्रॅक्टिकल आहे, हे प्रॅक्टिकल आहे. बऱ्याच गोष्टींसाठी आपण एक शहर सोडून दुसऱ्या शहरात जातो. ते प्रॅक्टिकल नव्हतं का? प्रॅक्टिकलच होतं. हे पण तसंच प्रॅक्टिकल आहे. तुम्ही त्याच्यावरती विचार करा, त्याचं प्लॅनिंग करा, हे तुम्ही करू शकता.
आपली मुलं आपली जीव की प्राण आहेत. आपण डायलॉग मारतो, मैं मेरे बच्चे के लिए कुछ भी कर सकता हूं. ही वेळ आहे कुछ भी करायची. हो की नाही? हरे कृष्ण. हरे कृष्ण. वेळ आहे का तुम्हाला, का उद्या विचारू प्रश्न? विचारा विचारा. 8:30. अच्छा. हरे कृष्ण प्रभूजी, ते वर्णसंकरचा आपण चर्चा करत होतो. आजकालच्या समाजात अजून डेटची परिस्थिती म्हणजे जे आंतरजातीय विवाह करतात ना बरेच लोक, त्या हिंदू असेल मुस्लिम असेल, हिंदू मध्ये पण आंतरजातीय आणि जे आंतरजाती करत नाही त्यांचे 3-4 पुढ्या म्हणजे सगळं ते सेम जाती, त्यांच्यामध्ये तो फरक असतोय. आणि जो भक्तीमध्ये समजा तो वर्णसंकरवाला जो आहे, जो आंतरजातीय, तो ऑफकोर्स आपण त्याला वर्णसंकरच म्हणतो ना. तो जर भक्तीमध्ये उद्या म्हणजे प्रावीण्य मिळू शकतो का, म्हणजे दुसरा गुरु बनू शकतो का? कारण त्याचे आई कुठले, वडील कुठले माहित नाही. त्यांच्या कुटुंबात ते त्यांचे काही संस्कार घेऊन आले असते, वडील दुसऱ्या घराचे संस्कार घेऊन, त्यांच्यामधनं जे मूल जन्माला येतं ते भक्तीमध्ये येऊ शकतं का, आणि गुरु बनू शकतो का, प्रावीण्य मिळू शकतो का त्याच्यावर? म्हणजे हे सगळं आध्यात्मिक त्याला सपोर्ट मिळतो का, याच्यात विचार आहे. काही कन्सेप्ट तुम्ही, मला तर वाटते की काही कन्सेप्ट तुम्ही डोक्यामध्ये कायमच फिट करा. जात पात जी आहे ती शास्त्रामध्ये कुठेही दिलेलं नाही. वर्ण दिलेत ते पण 4. जात पात शास्त्रामध्ये कुठेही दिलेलं नाहीये. आणि याचं उत्तर मी कालच्या लेक्चरमध्ये मी थोडंफार दिलेलं आहे की पूर्वीच्या काळामध्ये हे सगळं परफेक्टली पाळलं जायचं. गोत्र, समाज, गोत्र वगैरे, ज्योतिषशास्त्राप्रमाणे त्याची कुंडली बनली जायची, त्याचा अभ्यास केला जायचा. परंतु आता सध्या स्थितीला आपण सगळे वर्णसंकरामध्ये आहोत. तुमच्या 10 पिढ्यांनी जरी ऍक्च्युली प्रॉपरली एकाच समाजात लग्न केलेलं असेल तरी तुम्ही देखील वर्णसंकर आहात, मी देखील वर्णसंकर आहे. हे फिट करा डोक्यामध्ये. बऱ्याच जणांना असं वाटतं की आपण प्रभुपादांच्या चळवळीमध्ये भक्त झालो म्हणजे आपण खूप शुद्ध झालो. नाही झालो, आपण देखील वर्णसंकरच आहोत ऍक्च्युली. येस, जितक्या प्रमाणात होईल तितक्या प्रमाणामध्ये आपण हा प्रयत्न केला पाहिजे की एकमेकाच्या गोत्रातून वगैरे असं हे लग्न झाले नसले पाहिजेत. परंतु सध्या स्थितीला त्याला 1% देखील महत्व नाही. किती? 0.1% देखील त्याला महत्व नाही, कारण आपण सगळे वर्णसंकर आहोत. जे लोक शिल प्रभुपादांच्या चळवळीत येऊन शिल प्रभुपादांची पुस्तकं वाचून अजून पण त्यांना वाटतं की मी या जातीचा आहे, मी या वर्णाचा आहे, मी या गोत्राचा आहे, तुम्हाला प्रभुपाद समजलेच नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी असं का बोलतोय. आपले महान आचार्य भक्ती विनोद ठाकूर म्हणतात की माझ्या इतका मूर्ख कोणीच नाही. त्यांची तुम्ही शरणागती पुस्तक वाचा. ते स्वतः म्हणतात ऍक्च्युली की माझ्या इतका पापी कोणी नाही या जगामध्ये. त्यांचा फोटो आपण वरती लावलेला आहे तिथे अल्टरवरती. हा हीन भाव जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण भक्त होऊ शकत नाही. त्यामुळे भक्तीत येऊन जर तुम्ही म्हणत असाल की मी या जातीचा आहे, मी या वर्णाचा आहे, तो या जातीचा आहे, त्या वर्णाचा आहे, तुम्हाला भक्ती कळालीच नाही. कलियुगामध्ये हे शक्यच नाही. मुळात जातपात नसतेच. असतो तो वर्ण. तो वर्ण देखील कामावरून ठरवला जातो, जन्मावरून नाही. हे आपण मागचे 4 दिवस वाचतोय. गुणांवरून, कर्मावरून ठरवला जातो, जन्मावरून नाही. त्यामुळे काही राहिलेलं नाही. या चर्चेत पण काही अर्थ नाही ऍक्च्युली. तुम्हाला स्वतःला वाचवायचंच असेल तर शुद्ध भक्त व्हा
आणि आपल्या मुलांना आपल्या मुलींना शुद्ध भक्त शोधा लग्नासाठी, मग तो मुस्लिम घराण्यातला असला तरी चालतो. मुस्लिमाला जनरली आपल्या ज्या जातीपाती आहेत हिंदूमध्ये त्याच्यातल्या पण खालच्या नंबरला आपण ठेवतो मुस्लिमांना, बरोबर आहे. परंतु आश्चर्याची गोष्ट अशी आहे की जे नामाचार्य म्हणून ज्यांना पदवी दिली चैतन्य महाप्रभूंनी ते मुस्लिम होते. नाम आचार्य, नामाचे आचार्य, ज्यांच्या एवढं नाम शुद्ध कोणी घेऊच शकत नाही ते मुस्लिम घराण्यातले होते. त्यामुळे असा कसा काय प्रश्न पडू शकतो आपल्याला? भगवान श्रीकृष्ण स्वतः म्हणतात 9व्या अध्यायामध्ये, स्त्रिया शूद्र तथा वैश्य पाप योनिषु कोणीही असू दे तो माझा भक्त व्हायची त्याला परवानगी आहे. आणि साधा सुद्धा भक्त नाही, सगळ्या आचार्यांचा आचार्य तो होऊ शकतो जर त्याने हृदय शुद्ध केलं. आणि हृदय शुद्ध करायची परवानगी कोणाला आहे? सगळ्यांना आहे. तो या जातीतला आहे, तो या धर्मातला आहे, त्याने या जातीतल्या मुलीशी लग्न केलं, तिने या धर्मातल्या या वर्णातल्या मुलाशी लग्न केलं म्हणून कोणाची भक्ती आपण हिसकावून घेऊ शकत नाही. भगवंत घेत नाहीत, आपण कोण घेणार आहे? मी एकदा एक लेक्चर ऐकलेलं, त्या लेक्चरकडे मी आकर्षित एवढ्यासाठी झालो की लेक्चरचं टायटल महाराजांनी असं दिलेलं की प्रत्येक हिंदूने या मुस्लिमाकडून शिकलं पाहिजे. मला वाटलं ही काय भानगड आहे, ऐकावी जरा. पूर्ण लेक्चर आपल्या श्रील हरिदास ठाकूरांच्या बद्दल होत. ज्या संप्रदायामध्ये सर्वोच्च टायटल एका शूद्रातल्या शूद्र एकदम खालच्या जातीतल्यापेक्षा खालच्या माणसाला चैतन्य महाप्रभूंनी भगवान श्रीकृष्णांनी स्वतः दिलेला आहे नाम आचार्य म्हणून. त्या चळवळीमध्ये आपल्याला मनामध्ये हा प्रश्न पण आला नसला पाहिजे की हा भक्त होऊ शकतो का, तो आचार्य होऊ शकतो का. कोणीही होऊ शकतो. आणि भगवद्गीतेमध्ये ते स्पष्टपणे सांगितलेलं देखील आहे, कोणीही होऊ शकतो. आता आपण सध्या इतक्या भयानक वर्णसंकरामध्ये जगतोय की हे जे तुम्ही प्रश्न विचारलं प्रभूजी, याचा 1% काय 0.1% देखील विचार केला नसला पाहिजे. तुम्ही फक्त हाच विचार केला पाहिजे की माझ्या मुलाला भक्त मुलगी मिळेल का. मग ती मुस्लिम घराण्यातली असू दे, जप करते, 4 नियमांचं पालन करते, अशी मुलगी मिळेल का, एवढाच विचार केला पाहिजे. किंवा माझ्या मुलीला असा मुलगा मिळेल का, एवढाच विचार केला पाहिजे. एवढ्या भयानक वर्णसंकरामध्ये आपण जगतोय. ज्यांना ज्यांना वाटतंय अजूनही आपण ब्राह्मण आहोत, अजूनही आपण क्षत्रिय आहोत कारण आपण त्या घरात जन्मलोय, त्यांना प्रभुपादच कळाले नाही. त्यांना ऍक्च्युली चैतन्य महाप्रभूच कळाले नाही. कोण भक्त होऊ शकतो? सनातन गोस्वामी म्हणतात की तांब्याला आणि पाऱ्याला ठराविक प्रमाणामध्ये मिक्स केलं तर त्याचं सोनं बनवता येतं, फक्त ते बनवणाऱ्याला माहिती असलं पाहिजे कसं बनवायचं. तसंच एखादा चांडाळाच्या घरात जरी जन्मलेला असेल त्याला भक्त बनवता येतं, फक्त त्याला माहिती असलं पाहिजे कसं बनवायचं. सनातन गोस्वामींचा एक श्लोक आहे, ऍक्च्युली मला श्लोक आठवत नाही परंतु त्याचा अर्थ असा आहे. कदाचित मला तुमचा प्रश्न कळाला नाही कारण असा प्रश्न आलाच नसला पाहिजे. इतके दिवस आपण हेच चर्चा करतोय. भगवद्गीतेमध्ये आणि भागवतामध्ये हजारो ठिकाणी सांगितलेलं आहे की वर्ण हे गुण आणि कर्मानुसार ठरतात, जन्मानुसार नाही. त्यामुळे हे जातपात आपण तरी पूर्णपणे सोडून दिली पाहिजे. जो भक्तीमध्ये आलाय त्याने जातपात वर्ण सगळं सोडून दिलं पाहिजे. फक्त कर्मावरती माझं स्वतःचं काय कर्म आहे,
मी माझं कर्म कसं बदललं पाहिजे, याच्यासाठी भगवद्गीतेचं ज्ञान घ्यायचं आपल्याला, बस. प्रभुपादांनी म्लेच्छांना आचार्य केलं. म्लेच्छ शब्द कधी ऐकला का तुम्ही? हो ऐकलंय. अर्थ माहितीये का तुम्हाला? म्लेच्छ, यवन. म्लेच्छ, यवन या शब्दांचा अर्थ माहितीये का तुम्हाला? हे वर्णाश्रमाच्या खालचे असतात, हे थर्ड क्लास. अशी सगळी नावं दिलेली आहेत भागवतामध्ये. आंध्र, पुलिंद, यवन, म्लेच्छ. प्रभुपाद नेहमी हे 2 शब्द वापरायचे, म्लेच्छ आणि यवन. हे जे सगळे जे प्रभुपादांनी आचार्य बनवले ते सगळे यवन आहेत ऍक्च्युली. आणि यवन नुसते यवन नाहीत, तर म्लेच्छ पण आहेत. यातले बरेचसे आपल्या गुणाप्रमाणे पतित झाले, शुद्ध भक्त नाही झाले, काही का असे ना, परंतु काही झाले. प्रभुपादांना त्यांच्या बऱ्याच गुरुबंधूंनी नावं ठेवली, तुम्ही म्लेच्छांना, यवनांना ब्राह्मण बनवताय, असं कधी होतंय काय? प्रभुपाद त्यांना पुस्तक भगवद्गीता काढून दाखवायचे. भगवान श्रीकृष्ण 9व्या अध्यायात म्हणतात, स्त्रिया, शूद्र तथा वैश्य पाप योनिषु, कुठल्याही पाप योनीत जन्मलेला असू दे, तो माझा भक्त होऊ शकतो. का नाही होऊ शकत? कुठे लिहिलंय शास्त्रामध्ये ब्राह्मणाच्याच घरात जन्माला आला पाहिजे? कुणीही होऊ शकतो. हे बरेचसे हिंदू लोक देखील कंप्लेन करतात. मी त्यांना सांगतो, तुम्हाला थोडंसं इंग्लिश येत असेल तर परमपूज्य भक्ती विज्ञान गोस्वामी महाराजांचे लेक्चर ऐका, तुमची लायकी कळेल तुम्हाला. तो माणूस रशियात जन्मला, ज्याला कृष्णचा क माहिती नाही, वेदाचा व माहिती नाही, त्याला एवढं ज्ञान आहे वेदाचं, तुमच्या 7 पिढ्यात नसेल एवढं ज्ञान आहे त्या माणसाला वेदाचं. तो कसा काय भक्त झाला? तो कसा काय आचार्य झाला? कारण शास्त्रात कुठेच सांगितलेलं नाही आहे जातपात. शास्त्रात कुठेच सांगितलेलं नाही आहे कोण भक्त होणार आणि कोण भक्त होणार नाही. तुम्ही मला एक श्लोक आणून दाखवा जिथे सांगितलंय की हा जातीतला या वर्णातला भक्त होऊ शकतो, या जातीतला या वर्णातला होऊ शकत नाही. कुठेच सापडणार नाही तुम्हाला. ऍब्सोल्युटली नो. हा हरे कृष्ण प्रभू, ते बरोबर. म्हणजे शेवटी आत्मतत्वावर आहे सगळं बेसिक. हृदय शुद्ध व्हायला पाहिजे आणि भक्तीत आला पाहिजे, हे महत्वाचं आहे. काही हरे कृष्ण. आणखीन कुणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. भगवद गीता जशी आहे तशी की जय. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम.